जगद्गुरु तुकोबारायांची ही जीवनचरित्र कथा आज तिसऱ्या दिवसामध्ये पदार्पण करत आहे. पहिल्या दिवशी आपण साधुत्वाची व्याख्या पाहिलेली आहे. कुणाला साधू म्हणावं. कालच्या सत्रामध्ये आपण भक्त प्रल्हादांचं चरित्र पाहिलेलं आहे. अंबरीश राजाला जो शाप प्राप्त झाला, तो प्राप्त झालेला शाप प्रत्यक्ष भगवंतानं स्वतःवरती घेतला आणि मी हे गर्भवास भोगण्यासाठी तयार आहे हे दुर्वास ऋषींना सांगितल्यानंतर अंबरीश राजा म्हणते की भगवंता, तुम्ही माझ्याकरता 10 गर्भवास घेताय, तर मी सुद्धा प्रत्येक कल्पामध्ये तुमचा भक्त म्हणून येणार. कल्प पालटलं गेलं, कृतयुग आलं. कृतयुगामध्ये नरसिंह रूपामध्ये भगवंत प्रगट झालेले आहेत. ती काल आपण कथा पाहिलेली आहे. विचारलेला आहे हिरण्यकश्यपूनं की मी तुला जे मरणाचे उपाय करतोय, या मरणाच्या उपायातनं तुला वाचवणारा नेमका आहे कोण? कोण आहे जो तुला वाचवतोय? कोणती शक्ती आहे ती? ज्याला तू हरी म्हणतोस, ज्याला तू नारायण म्हणतोस, हे नारायण तत्व नेमकं कुठं आहे? या इहलोकामध्ये, या त्रिभुवनामध्ये तो दिसत का नाही? मग प्रल्हादराय म्हणतात की त्याला पाहण्याची गरज नाही बाबा, तो इतरत्र सर्वत्र आहे. सर्वत्र म्हणजे जळी स्थळी, काष्टी पाषाणी, सजीव निर्जीव या प्रत्येक तत्वामध्ये तो पुरून उरलेला आहे. सजीव आणि निर्जीव, हो निर्जीवामध्ये सुद्धा पुरून उरलेला आहे. असं हा समोरचा खांब, यामध्ये सुद्धा तो असणार आहे का? प्रल्हादराय म्हणते हो, यामध्ये सुद्धा तो असणार आहे. आणि गदा घेऊन ज्या वेळेला हिरण्यकश्यपू गेला, त्यावेळेला गदेचा प्रहार खांबावरती केला, खांब दुभगला. तो का म्हणे ऐसा कडाडीला खांबन ब्रह्म दचकला सत्यलोकी. सत्यलोकामध्ये ब्रह्म दचकला आणि तो खांब फोडून नरसिंह परमात्मा प्रगट झाले. घनघोर दोघांमध्ये युद्ध झालं आणि विधात्याच्या वरदानाची रक्षा करत करत शाश्वती दिलेली आहे की पहा, ब्रह्मदेवानं दिलेले वरदान आठवतो. तू घरात नाहीस, बाहेर नाहीस, वर नाहीस, खाली नाहीस. मी अस्त्रानं मारणार नाही, शस्त्रानं नाही. तो 12 महिन्यातल्या एकाही महिन्यात मरत नाहीस. ही वरदानाची रक्षा आहे. मृत्यू हा अटळ आहे आणि एक ना एक दिवस तो येणारच आहे. अटळ असलेला मृत्यू हा प्रत्येक जीवाला, मग तो कुणी असो, धनी असो, मानी असो, जपी असो, तपी असो किंवा ज्ञानी असो, या प्रत्येकाला मृत्यू ठरलेला आहे. पण हिरण्यकश्यपूचं आयुष्य फार आहे, पण कधी ना कधी त्याला जावं लागलेलं आहे. हे त्रिकाल सत्य आहे. भगवंतानं दिलेल्या वरदानामध्ये मृत्यू हे सुद्धा एक वरदान आहे आणि ही इहलोकातली सृष्टी चालवण्यासाठी मृत्यू हा घटक जीवनामध्ये अग्रगण्य ठरतो. सृष्टी चालवण्यासाठी आलेला जीव जाणार आहे. हिरण्यकश्यपू सारखा ब्रह्मदेवाकडनं वरदान प्राप्त करून घेतला तरी सुद्धा याला जावं लागतं. हिरण्यकश्यपूचा जसा नाश झालेला आहे, तसा मग नरसिंह परमात्मा त्या हिरण्यकश्यपूच्या जे फाडलेला देह आहे, त्या फाडलेल्या देहातनं आतडी वेचत होते. कशा करता आतडी वेचत होते? तर याची बरेच कारण सांगितलेले आहेत. काही ठिकाणी असं चिंतन आलेलं आहे की परमात्मा आतडी का वेचतात हिरण्यकश्यपूची? क्रोधायमान होऊन वेचत आहेत. पण काहींच्या मते, काही साधूंच्या मते असं सांगण्यात आलंय की ह्या आतडी वेचून परमात्मा हे बघत आहेत की बाबा याचंच बीज असं आलेलं आहे. कदाचित याच्या उदरामध्ये आणखी असा कोणता प्रल्हाद आहे का या भक्तासारखा, म्हणून ते आतडी वेचू वेचू त्याच्या पार आतमध्ये, त्याच्या पोटामध्ये भगवंत शिरून पाहण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामध्ये रक्त वेचतात, रक्त उधळतात, ते आतडी वेचून त्याची उधळतात की माझ्या प्रल्हादासारखा आणखी एखादं रत्न यानं आपल्या उदरात दडवून ठेवलेला आहे का? देह टाकलेला आहे बाजूला हिरण्यकश्यपूचा. हिरण्यकश्यपूचा देह तसा बाजूला पडलेला आहे. तसा आता क्रोधायमान झालेले भगवंत यांना कोण शांत करेल? प्रत्यक्ष ब्रह्मदेव आलेले आहेत. भगवंता शांत व्हा. विष्णू परमात्मा आले की भगवंता शांत व्हा. मग कोणाच्याही शांत होईना. त्यानंतर मग गणपतीचा धावा सर्वांनी केला, कारण विघ्नांचं हरण करणारा हा गणेश आहे. सुख करता, दुःख हरता, वार्ता विघ्नाची, जे आपण म्हणतो ना, आता बघा यात मोठी गंमत दडलेली आहे. जी आरती आपण म्हणतो ना, सुख करता दुःख हरता, कदाचित त्या आरतीमुळेच विघ्न येतात की काय, स्पष्टीकरण याचं देतो बरं का. विघ्नांचा नाश करण्याकरता गणपतीची जी आरती आपण म्हणतोय, ती आरती कशी आहे? कोणालाही जर म्हटलं, पावती बुक घेऊन जर एखाद्याच्या दारात गेले तुम्ही, त्यानं जर प्रश्न विचारला, गणपतीची वर्गणी मागाय आलाय, आरती म्हण गणपतीची. मग आता आरती म्हटली जाते. कशी म्हटली जाते गणपतीची आरती? सुख करता, हा हे बरोबर आहे. त्याच्या पुढं दुःख हरता, हा हेही बरोबर आहे. सुख करता म्हणजे सुख देणारा, पुढं दुःख हरता, हा हेही बरोबर आहे, दुःखाचं हरण करणारा. त्याच्या पुढचं काय? वार्ता विघ्नाची. आता इथं काय डोकं लावणार? म्हणजे दुःखाची बातमी देणारा. कोण बसवलं का त्याला पुढच्या वर्षी?
सुख करता म्हणजे सुख देणारा, दुःख हरता म्हणजे दुःखाचं हरण करणारा, आणि वार्ता विघ्नाची म्हणजे विघ्नाची वार्ता बातमी देणारा. मग आरती चुकीची आहे का? आरती चुकीची नाही. आरती बरोबरच लिहिणाऱ्यानं रचना करणाऱ्यानं केलेली आहे, पण आपण तिला चालीत अशी बसवलेली आहे. ते वार्ता विघ्नांच्या पुढं नुरवी जे आहे ते लगेच आलं पाहिजे. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी, मग त्याचा अर्थ लागतोय. म्हणजे विघ्नाची बातमी जी देणारा आहे, विघ्नाची बातमी जी येणार आहे, वार्ता विघ्नाची नुरवी म्हणजे ती पळवून लावणारा, दूर करणारा. पण आपण काय करतो? सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. बरं, याच्या पुढे आणखी जण काय डोकं लावतात? हो हो वार्ता विघ्नाची. ते म्हणते नको नको, तरी आपण हो हो वार्ता विघ्नाची अशीच आरती म्हणता ना. पण ते घोटाळा असा आहे की त्याला पुढचा जो नुरवी आहे ना, तो लगेच वार्ता विघ्नाचीला जोडू नये. पण आपण तो नुरवी पूर्वीला जोडला. नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, म्हणजे ते कृपा करणारा होतं ती नुरव, म्हणजे ती दूर घालव, असा या आरतीचा सरळ सरळ अर्थ होतो. म्हणून ते देवाने धावा केला बाबा गणपतीचा. आता विघ्न आलेला आहे, नरसिंहाच्या रूपामध्ये ही विघ्न प्रगट झालेला आहे. क्रोधायमान झालेला नरसिंह परमात्मा. सगळेजण म्हणत आहेत, इंद्रादिक गंधर्व सगळे म्हणत आहेत की भगवंता दुष्टाचा तर नाश झालेला आहे, आता हे तुमचं रूप त्यागून द्या. कशा करता आता तुमचं रूप धरलेलं आहे? आता तर दुष्ट मेलेला आहे की, दुष्ट मरण पावलाय, तरी सुद्धा क्रोधायमान झालेलं भगवंत. मग आता सर्वाधिक प्रेम पत्नीवरती जास्त असतं म्हणतात, म्हणून लक्ष्मीबाईला बोलवला, माता पतीला तुमच्या शांत करा. मग त्यावेळेला लक्ष्मी आई साहेब पुढे गेल्या. पुढे गेल्याच्या नंतर लक्ष्मीला पाहून तर फारच क्रोधायमान झाले. ते लक्ष्मी माग सरली, पत्नीला सुद्धा समोर येऊ दिलेलं नाही. मग आता काय करावं? आता पत्नीला ज्या अर्थी समोर येऊ देत नाही त्या अर्थी दुसऱ्यांना समोर जावं का? सगळ्याधिक आवडणारा घटक जो असतो पुरुषाला, तो म्हणजे कोणता असतो? ते आपली अर्धांगी असते. अर्ध्या अंगावर जिची सत्ता आहे ती अर्धांगी, आणि एवढी सत्ता इतर कोणावरही नसते. अर्ध्या अंगावरती पत्नी इतकी सत्ता कोणाचीच नसते. तसं आता अर्धांगीला यानं समोर येऊ दिलेलं नाही, त्या अर्थी दुसऱ्या कोणी जावं का? कुणी समोर गेलेलं नाही. मग सगळ्यांनी ठरवलं एक मार्गाने. बघा समाज कसा असतो बघा, काही इच्छा प्राप्त करून घ्यायच्या असल्या, समाज काय म्हणतो एकमेकाला, तिथं सगळे देवाधिक बोलू लागले, म्हणजे कुणाच्याने शांत होत नाही, नाही होत कुणाच्याने शांत, म्हणजे ज्याच्या करता आलं त्याला पुढे ढकला. म्हणजे गेलं तर नाश्त्यावारी प्रल्हादच जाईल. लईच क्रोध जर भगवंताला आलेला असेल आणि सिंहाच्या स्वरूपात असलेलं, सिंहाला काय पाहिजे असतं? खवळलेल्या सिंहाला काय पाहिजे असतं? तर मांस पाहिजे असतं. बरोबर आहे की नाही? मग इतर कुणाला खाण्यापेक्षा यानं प्रल्हादालाच खावं. मग ज्याच्या करता आले त्यालाच पाठवावं. म्हणून बघा देव कसे आहेत हे, म्हणून उंचावर राहतात पण नीच करणी यांची. प्रल्हादाला पाठवा म्हटले पुढं. मग आता प्रल्हाद स्वरूप भक्तराज जे तुकोबाराय आहेत त्यांना विनंती केलेली आहे की भगवंताचा क्रोध अनावर झालेला आहे, हा क्रोध फक्त प्रल्हादात तुम्ही शांत करू शकता. भगवंताला सामोरे जा. भक्तराज प्रल्हाद भगवंताला सामोरे गेलेले आहेत आणि नतमस्तक भगवंताच्या पायावरती झालेले आहेत. भगवंताच्या पायावरती जसे प्रल्हाद नतमस्तक झाले, तसा कोमल स्पर्श आपल्या पायाला कुणी केलेला आहे हे ज्या अर्थी भगवान परमात्म्यानं पाहिलेलं आहे. परमात्म्यानं मग पाहिलं की समोर कोमल स्पर्श पायाला कुणी लावलेला आहे, तर तो प्रल्हादानं लावलेला आहे. भक्तराज प्रल्हाद आपल्या पायावरती नतमस्तक झालेले परमात्म्यानं पाहिलं, प्रल्हादाला उचवलं, मांडीवरती ठेवलं. मांडीवरती ठेवल्याच्या नंतर प्रल्हादाला बघा, सिंहाला जी आवडती गोष्ट आहे, सिंह काय करतो? आवडत्या गोष्टीला म्हणजे आपल्या बछड्यांना चाटतो. पण ज्या वेळेला सिंह हे शिकार करण्यासाठी जीभ वापरतो त्यावेळेला त्या सिंहाच्या जिभेला टोक येतात. शिकार करण्यासाठी ज्या वेळेला सिंह जबडा उघडतो आणि एखाद्यावर शिकार करतो त्यावेळेला ते शिकार सिंह जिभेनिशी शिकार करत असतो. सिंहाच्या जिभेला काटेरी टोक असतात बघा. म्हणून हाड सुद्धा मला त्याला कणभर सुद्धा मांस सिंह ठेवत नाही, इतकं जिभेनं खरडून खात होतो. का? त्याच्या जिभेला काटेरी टोक असतं. पण ज्या अर्थी तेच जीभ आपल्या सिंह ज्या बछड्याला लावतो त्यावेळेला ते काटे आकुंचित अवस्थेला प्राप्त झालेले असतात. तर एकही काटा आपल्या बछड्याला लागत नाही आणि कितीतरी वेळ त्या बछड्याला चाटत असतात सिंह. तसेच आता प्रल्हादाला मांडीवरती घेतलेलं आणि प्रल्हादाचं संपूर्ण अंग भगवंत चाटू लागलेले आहेत आणि सगळे महाराज भावूक झाले त्या ठिकाणी.
लक्ष्मी भावूक झाल्या की मला आतापर्यंत असं प्रेम भगवंतानं केलं नाही. मला ब्रह्मदेव भावूक झाले की मला, मी तर याचा मुलगा आहे. ब्रह्मदेव कोण आहे? भगवंताच्या नाभीतनं कमलान कमलातनं ब्रह्मदेव. मी भार्ये वाचून झालेलो नाही, मी याच्या पत्नी मार्फत झालेलो नसून मी प्रत्यक्ष याच्या मार्फतच झालेलो आहे. तर यानं माझ्यावरती किती प्रेम करावं, पण माझ्यावरती असं यानंही अजून कधी प्रेम केलेलं नाही. शिवतत्व म्हणत आहे की मी तर याचंच स्वरूप आहे. हरिहरा भेद नाही नका करू वाद. मी कोण आहे? मी हरी हर हे स्वरूप दोन्ही एकच आहे. मी हाच आहे. तरी सुद्धा मला अजून असं प्रेम लाभलेलं नाही जितकं प्रेम हा भक्तावरती करतोय. तेच भक्तराज म्हणून कोण आहेत? तर कृतयुगातले जगद्गुरु तुकोबाराय भक्त प्रल्हादाच्या स्वरूपात. मागणं मागण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि प्रल्हाद स्वरूप जगद्गुरु तुकोबारायांनी मागणं मागताना आपल्या परमात्म्याला एकच मागणं मागितलं, काय? की हा जो देह माझ्या बापाचा पडलेला आहे, हा पडलेला माझ्या बापाचा देह याची अधोगती होता कामा नये. भगवंतानं सांगितलेलं आहे की जे रत्न तुझ्यासारखा नामधारक ज्या घरात जन्माला आला त्याच्या मागच्या आणि पुढच्या पिढींचा उद्धार झालेला आहे. तू त्याची चिंता करू नको, तू स्वतः करता काहीतरी माग. प्रल्हाद स्वरूपातले जगद्गुरु तुकोबाराय मागतात, देवा जर द्यायचीच इच्छा तुला असेल ना काही, तर मग एक दे. काय दे? तर मला कुणाकडं काही मागण्याचीच इच्छा होऊ नये असं वरदान दे. तो का म्हणे करी ब्रह्मांड ठिंगणे, हात पसरी जिने धिक्क त्याचे. तो का म्हणे तुझी न लगे दोसोडी. तिन्ही त्रिभुवनी आम्ही किती प्रमाण आहे तुकोबारायांची. मागणं मागत नाही, मागणं तर इह स्वार्थाचं मागणं नाही. भिक्षा पात्र अवलंबनी, पात्र अवलंबनी, नीला गिरवाणी, सर्वता आयसी नारायण सर्वता आणि हेच तत्व जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगामध्ये दिसून येते जे प्रल्हादानं मागितलेलं आहे. भिक्षा पात्र अवलंबने, जळो जिने लाजिरवाने. आमच्याजवळ काय कमी आहे देवा? तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. कोण म्हणतंय हे महाराज? एकदा जिजाईचे भाऊ बंधू जिजाईंचा संसार पाहण्याकरता ज्या अर्थी देहूत आलेले होते, पाहिला जिजाईचा संसार, आपल्या बहिणीचा संसार पाहिला, तुकोबारायांचा संसार पाहिला, तर चुलीवरती फुटभर गवत उगवलेलं होतं. ज्या अर्थी ज्या घरातल्या चुलीवरती फुटभर गवत उगवलेलं असतं, त्या अर्थी ती चूल किती दिवस पेटली नसती विचार करा. चुलीवरती गवत उगवलेलं आहे ज्या अर्थी, त्या अर्थी चूल किती दिवस पेटली नसावी. आणि असे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. अर्थात परमार्थ हेच श्रेष्ठ धन आहे, इतर कोणतं धन नाही. परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण. तुमचं चरण सोडून मला इतर कोणतीही अपेक्षा भगवंता नाही. तेच भक्तराज प्रल्हाद जगद्गुरु तुकोबाराय. ही प्रल्हाद चरित्र कथा आपण पाहिलेली आहे. मग तो प्रल्हादाचा वंश पुढे वाढला गेला, मग ती बळीराजाची कथा वगैरे. पण कृतयुगामध्ये प्रल्हाद स्वरूप जगद्गुरु तुकोबारायांचं आपण जीवन पाहिलं. आता कल्प पालटलं. कृतयुगानंतर त्रेतायुग आलं आणि या त्रेतायुगामध्ये भगवंतानं अधर्माचा नाश करण्यासाठी, जगतावरती धर्म स्थापन करण्यासाठी श्री रामाच्या अवतारामध्ये पृथ्वीवरती आपली लीला चालू केली. याच्यामध्ये आता संपूर्ण रामायण सांगण्याचा भाग नाही, आपल्याला अंगद चरित्र सांगायचंय. कोण आहे अंगद? हा अंगद म्हणजे सुग्रीवाचा जो भाऊ आहे वाली, या वालीचा मुलगा अंगद आहे. हा हेच अंगद म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय आहेत. रामाचा अवतार झालेला आहे, आपली लीला श्री रामाना चालू केलेली आहे. वसिष्ठ मुनींनी श्री रामचंद्रांना योग्य शिक्षण दिलेलं आहे. योग्य शिक्षण दिल्याच्या नंतर मग धनुष्यभंग केलेला आहे. धनुष्यभंग झाल्यानंतर श्री राम प्रभू माता सीतेचा विवाह झाला. माता सीता विवाहानंतर अयोध्येमध्ये नांदण्यासाठी आलेले आहेत. सर्व सुरळीत चालू होतं, सगळं सुरळीत चालू आहे. पण मध्ये एक विघ्न निर्माण होतं. ते विघ्न कोणतं आहे? की ज्या वेळेला
भरत आणि शत्रुघ्न हे आपल्या मामाच्या गावी गेलेले असताना वसिष्ठ मुनींना विचारलेलं आहे की माझं वय आता सरत चाललेलं आहे. कशामुळं? दशरथ राजे म्हणतात बरं का, आता मला गादी कुणाला तरी द्यावीशी वाटते. हे कधी विचार आला दशरथाच्या मनामध्ये? ज्या वेळेला दर्पणामध्ये दशरथानं आपला एक केस पांढरा झालेला पाहिला. एक केस कानाजवळचा, असंच रामायणात वर्णन आहे. आपल्या पुत्राला गादी द्यावी हा विचार बापाच्या मनात कधी आला? ज्या वेळेला कानाजवळचा एक केस पांढरा झाला. आज कितीतरी घोंगड्या पांढऱ्या झाल्यात पण रंगवायला मागं पुढं बघत नाहीत अजूनही. घोंगडी म्हणजे देहालाच घोंगडी म्हटलेलं आहे बरं. कान्होबा तुझी घोंगडी चांगली चांगली न आम्हासी का दिली वांगुली रे. अर्थात घोंगडी म्हणजे काय संबोधन आहे? देह म्हणजे घोंगडी. तसे काही घोंगड्या पांढऱ्या झाल्या तरी सुद्धा अजून काळ्या करतात, रंगवायला मागं पुढं पाहत नाही. कानाजवळचा एक केस पांढरा झाला तर विचार मनात आला की माझं आयुष्य आता सरत चाललेलं आहे आणि आत्ताच हा विचार करावा आणि राजगादी मी माझ्या योग्य पुत्राला द्यावी. म्हणून वसिष्ठ मुनींच्याकडे गेलेले आहेत आणि वसिष्ठ मुनींना सांगितलं की कोणाला गादी द्यावी. त्यावेळेला वसिष्ठ मुनी म्हणतात की तुझ्या चौघान पुत्रांमधलं श्रेष्ठ आचरणाचा मला फक्त राम दिसत आहे. अर्थात बाकीच्यांचं आचरण श्रेष्ठ नाही असं नाही, पण राम हा पुरुषोत्तम सर्वोत्तम आहे. गुणांनी शुरांनी सर्वांनी उत्तम असणारा तुझा पुत्र योग्य असा गादीवर बसण्याला एक श्री राम आहे. दशरथ राजे म्हणतात की हो प्रभू, माझ्याही मनात तेच होतं, पण गुरु आज्ञा शेवटी घेतली पाहिजे. बरं, आता राज्याभिषेकाचा समय सांगा. त्यावेळेला वसिष्ठ मुनी सांगतात बरं का, समय शुभ कार्याला समय कधी बघायचा नसतो राजन. ज्या अर्थी जे काम तुम्हाला प्राप्त करायचं आहे, जे मंगलमय आहे असं तुम्हाला वाटतंय, ते लगेच माणसानं करावं. ते कार्य उद्यावरती ढकललं नाही. आत्ताच ही शुभ वेळ आहे, आत्ताच राज्याभिषेक करा. वसिष्ठ मुनी सांगतात ज्या अर्थी तुम्हाला आत्ता विचारायला आलेला आहेस ना, राम गादीवर बसणार हाच मुहूर्त ठरणार आहे. मला सांग राजा, मुहूर्ता वाचून राम आहे का रामा वाचून मुहूर्त आहे? रामासारखं रत्न ज्या दिवशी गादीवरती बसेल तोच मुहूर्त सर्वश्रेष्ठ ठरणार आहे. रामाकरता मुहूर्त पाहण्याची गरज नाही. पण म्हटलं आता एवढा मोठा राज्याभिषेकाचा सोहळा, सप्तसमुद्राचं, संपूर्ण गंगेचं, सगळ्या जगतावरच्या नदीचं पाणी तरी आणलं पाहिजे. याच्याकरता एक रात्र द्या. मी सगळ्यांना सगळीकडे पाठवतो आणि सात्विक पवित्र जल मागवतो. फक्त एवढा फक्त विलंब केला राजानं, एका रात्रीचा विलंब केला आणि तीच रात्रीचा विलंब 14 वर्षाकरता श्रीरामाच्या राज्याभिषेकाला कारण ठरला. हेच रामायण सांगते बरं का. जी चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट तुम्हाला करायची आहे ना, ती लगेच करा. ती जर उद्यावरती ढकलली तर ती कदापि पूर्ण होत नसते. वेगी विलंब न कर हि नृप, विलंब करू नकोस. साजिय सब ही समाज, सुदिन सुमंगल तब ही जब राम होय युवराज. वेगानं कर, विलंब करू नकोस. पण तरी सुद्धा गुरुनं सांगून सुद्धा एका रात्रीचा विलंब केला पवित्र नद्यांचं पाणी मागवण्याकरता. आणि हा एका रात्रीचा विलंब केल्यामुळं दुसऱ्या दिवशी त्या रात्रीतनं मंथरा नावाचं एक विकार उत्पन्न झाला. त्या मंथरा नावाच्या विकारानं आपल्या अंतकरणातला विकार कैकेयीच्या मनात टाकला आणि मग कैकेयी कोप भवनात जाऊन बसलेले. कशा पद्धतीनं बसलेले तर मग अकराळ विकराळ केस तिनं केलेले आहेत. माथ्यावरचं कुंकू सुद्धा सौभाग्य पुसून टाकलेलं आहे. हातातल्या बांगड्या तिनं फोडलेल्या आहेत. गळ्यातलं मंगळसूत्र जे आहे ते सुद्धा तोडून टाकलेलं आहे आणि काळी वस्त्र परिधान केलेलं आहेत आणि अशा अवस्थेमध्ये कोप भवनात जाऊन बसलेले आहे. दशरथ राजाने विचारलेल्या अशा मंगल प्रसंगी ही पहिली बातमी मी माझ्या कैकेयी राणीला सांगणार आहे. कुठे येते? मंत्रेनं अंगुली निर्देश केला, ती कोप भवनात आहे. कोप भवन म्हटल्याच्या नंतर मग राजाला थोडी वेदना झाली अंतर्मनाला की अशा मंगल प्रसंगी राणीनं कोप भवनात का जावं? कदाचित माझा राम, तिचा राम गादीवर बसणार हे तिला मी अद्याप सांगितलं नाही, याच्याकरता माझ्यावरती रुसली असावी आणि कोप भवनात जाऊन बसली असावी. हा तर्क राजानं केला. राजा कोप भवनात गेलेला आहे. ते विस्कटलेले केस तिचे सावरलेले आहे. डोक्यावरनं हात फिरवला पण हात झटकारलेला आहे. मोठा प्रसंग आहे तो, हात झटकारलेला आहे. ते म्हणे या प्रसंगी मी काही तुमच्याकडे मागू इच्छिते म्हणून कोप भवनात आलेले आहे, ते मला द्या आला. त्यावेळेला ते म्हणते की काय मागायचं तुला? राजन, माझे तुमच्याकडे 2 वरदान देवासुराच्या संग्रामामध्ये मी तुम्ही मला दिलेले होते. ते 2 वरदान त्यावेळेला मी मागितले नाही, मी आज मागणार आहे. बघा, देवासुर संग्राम ज्या वेळेला होता, या देवासुर संग्रामामध्ये
सारथ्य करण्याचं काम दशरथाच्या रथाचं कैकई करत होते. कैकई सारथ्य करण्याचं काम करतो. दशरथाचा रथ देवासुर संग्रामामध्ये लढत होता. त्यावेळेला दशरथ त्या कैकईच्या हे लक्षात आलं की याच्या रथाचं चाक निष्ठून पडत आहे. रथाचं चाक निष्ठून पडत आहे. तसं कैकईनं काय केलं तर आपली करंगळी आपली लावून ते रथाचं चाक अडवलं. कुठपर्यंत अडवलं? जोपर्यंत देवासुर संग्राम थांबत नाही तोपर्यंत अंगुलीनं म्हणजे करंगळीनं आपल्या ते चाक अडवलं आणि एका हातानं तो रथ हाकण्याचं काम केलं. आणि हे शौर्य पाहून दशरथ राजानं तिला सांगितलं की 2 वरदान माग. पण तिनं ते तिथले वरदान अजून शिल्लक ठेवलेले होते. आणि या प्रसंगी प्रभू मी तुम्हाला मागते, पण मंत्रीने एक सांगून ठेवलेलं होतं की रामाची शपथ जोपर्यंत राजा घेत नाही तोपर्यंत मागायचं नाही. राजन, मला रामाची शपथ द्या. रामाची शपथ देण्याची काय गरज आहे? 2च्या ऐवजी 4 वरदान मागून घे, मी तुला देणार आहे. तसं नाही राजन, रामाची शपथ घ्या, मी 2च मागणार आहे आणि हे 2च मला पूर्ण करून द्या. ठीक आहे, मी रामाची शपथ घेतो, तू मागशील मी तुला देईल. आणि मग तिनं ते वरदान उच्चारलेलं तुलसी रामायणामध्ये तो भावुक प्रसंग आलेला आहे. तिनं वचन उच्चारलेल्या पहिल्या वरामध्ये कैकई मागते की मांगहू एक वर भरत ही टीका. म्हणजे पहिला तिलक कुणाचा व्हावा तर माझ्या भरताचा व्हावा. हे ऐकून राजाला एवढं विशेष काय वाटलं नाही, कारण राम आणि भरत हे दोन्ही एक तुल्यच आहेत. रामामध्ये जे सात्विक गुण आहेत ते भरतामध्ये आहेतच. ठीक आहे, रामाच्या ऐवजी भरताचा राज्याभिषेक करण्यासाठी मी तयार आहे. दुसरं वरदान काय आहे तुझं? तर तापसवेश विशेष उदासी 14 वर्ष राम वनवासी. हे ऐकल्याच्या नंतर तपस्व्याचा वेश धारण करून रामराया 14 वर्षाकरता वनाला जाणार. हे ऐकून ताडाच्या झाडावर जशी वीज पडावी तशी राजाची अवस्था झाली. ज्याच्या बाणावर इंद्राचं सिंहासन सही सलामत आहे तो कैकईच्या शब्दरूपी बाणानं घायाळ झाला आणि खाली कोसळला. कैकई मस्करी तर करत नाही, थट्टा तर करत नाही. थट्टा ही भूतकाळातली घटना होती, चालू स्थिती वर्तमानाची आहे महाराज. आणि मी वर्तमान परिस्थितीमध्ये तुमच्याकडे वरदान मागत आहे. माझे वरदान तुम्ही पूर्ण करा. तुम्ही रामाची शपथ घेतलेली आहे राजन. तुमच्या कुलाची ही मर्यादा आहे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई प्रवचन न जाई. शिबी राजा आठवा तुमच्या कुळातला. वचनाकरता स्वतःची हाड सुद्धा त्यांना तराजूमध्ये तोललेलं आहे. स्वतःचं मांस त्यांना तराजूमध्ये चोललेलं आहे. या शिबिराजाचे वंशज आहात तुम्ही आणि पत्नीच्या 2 इच्छा पूर्ण करू शकत नाही. बरं, तुम्ही रामाची शपथ घेऊन कुळाची शपथ घेऊन वचन दिलेलं आहे. नाईलाज झाला. राजा बेशुद्ध अवस्थेमध्ये पडला. रामराया त्या प्रसंगी आलेले आहेत. काय झालं तर कैकेयी मातेनं सांगितलं की पहिल्या वरदानामध्ये भरताचा तिलक मान्य झालं. उलट रामराया अंतर्मनातनं फार असे आनंद स्वरूप झाले की तू माते मला फार मोठं केलंस. आतापर्यंत जर मी राजा झालो असतो तर समाजानं मला फक्त राजा म्हटलं असतं. पण मी जर भरताला जर राजगादी दिली आणि भरत जर राजा झाला तर समाज मला राजाचा मोठा भाऊ यांनी ओळखेल. दुसरा वरदान काय मागितलंस माते? तर तपस्व्याचा वेश धारण करून तुला 14 वर्षाकरता वनवास. वाह, तू तर माझी जननी ठरली. सुन जननी सुई सुत बड भागी, जो पितू मातू वचन अनुरागी. तदनंतर श्री रामचंद्र वनवासाच्या दिशेनं आपली पावलं टाकतात. दशरथ मरण होतं. वियोगानं दशरथ राजे मरण पावतात. पुढं पंचवटीमध्ये राम प्रभू लक्ष्मण आणि सीतामाता येतात. तिथं लंकेवरून मग रावण येतो आणि हा रावण सीतामातेचं हरण करून घेऊन जातो. हे हरण करून रावण ज्या वेळेला घेऊन गेलेला आहे त्यावेळेला मग जटायूचं रावणाचं घनघोर युद्ध होतं. या घनघोर युद्धामध्ये जटायू म्हणतो की सांग रावणा तुझं मरण कशात आहे. रावणही हाच प्रश्न विचारतो की सांग जटायू तुझं मरण कशात आहे. त्या अर्थी दुर्जन खोटं बोलतो आणि सज्जन खरं बोलतो. जटायू म्हणतो माझं मरण माझ्या पंखात आहे. पण रावण म्हणतो वास्तविकता मरण याचं असतं नाभीतल्या त्या अमृताच्या कुफीमध्ये. पण रावण म्हणतो की माझं मरण डाव्या पायातल्या अंगठात आहे. जटायू धावतो, त्याचा डाव्या पायाचा अंगठा फोडतो तरी मरत नाही. पण कृपान नावाचं शस्त्र रावण काढतो आणि काटे सुपंक पडा खग धरणी सुमीर राम कर अद्भुत करणे. तो जटायू खाली जमिनीवरती कोसळला जातो. जसं गुलाल उधळावा तसं जटायूचं रक्त सीतामाता पाहते उधळलेलं. या प्रसंगाच्या नंतर मग हनुमंताची आणि रामचंद्राची भेट आहे. मध्ये शबरीचाही प्रसंग आहे, पण आपल्याला रामायण सांगायचं नाही, आपल्याला अंगद चरित्र सांगायचं आहे. याच्याकरता ही पार्श्वभूमी रामायणाची सांगितली आहे. शबरी मातेनं सांगितलं होतं की इथून पुढे तुम्हाला वृषमुग पर्वत लागेल. त्या वृषमुग पर्वतावरती पंचवानर आहेत. हे पंचवानर कोणते आहेत? एक सुग्रीव, जांबुवंत,
हनुमंत, नल आणि नील हे पंचवानर तुम्हाला भेटतील. कदाचित ते तुम्हाला पुढचा मार्ग सांगतील की तुमची पत्नी कोणत्या दिशेला गेलेली आहे. वृषमुख पर्वताच्या दिशेनं प्रभू जात असताना सुग्रीवाला वाटलं की हातात धनुष्य घेऊन माझ्या भावानं अर्थात वालीनं माझ्याकडं कुणाला तरी युद्धाकरता पाठवलेला आहे. म्हणून हनुमंतरायांना सांगितलं की जाऊन शोध घ्या की हे कोण आहेत. हनुमंतरायाची श्रीरामचंद्रांची भेट झाली आणि हनुमंतराय आपल्या पाठीवरती राम लक्ष्मणाला घेऊन सुग्रीवाकडे आणतात आणि अग्नीच्या साक्षीने सुग्रीव आणि श्रीरामचंद्राची मैत्री होते. अग्निदेवाच्या साक्षीने मैत्री होते. आणि मग आता मैत्री झाल्याच्या नंतर दोघंही आपापलं दुःख एकमेकांना व्यक्त करतात. आता दोघांचं दुःख काय आहे? दोघांचं दुःख सम असतं. सम म्हणजे कसं तर हाही पत्नीसाठी पीडित असतो आणि तोही पत्नीसाठीच पीडित असतो. कसं तर सुग्रीव सांगतात की प्रभू वाली नावाचा माझा एक भाऊ आहे आणि ह्या वालीनं माझी पत्नी आपलीशी केलेली आहे. मला त्याच्या नगरातनं यांना हाकलून दिलेलं आहे आणि लहान भावाच्या पत्नीला आपलीशी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझी पत्नी त्याच्या ताब्यात आहे. ती माझी पत्नी मला मिळवून द्या. मला राज्य मिळालं नाही किष्किंधेचं तरी चालेल. रामराय हेच सांगतात की मी सुद्धा पत्नीनं पीडित आहे. माझीही पत्नी कुठंतरी दक्षिण दिशेकडे कुणा रावणानं नेलेलं आहे असं म्हटलेलं आहे. त्यावेळेला मग हो रावणानं नेलेला दक्षिण दिशेला. हो ते विमान जाताना मी पाहिलेलं आहे प्रभू. अंगदा नलनीला आपल्याला जे गाठोडं सापडलेलं दक्षिण दिशेला जाताना एका नारीनं सोडलेलं ते गाठोडं आण बरं. ते गाठोडं आणलेलं गाठोडं पाहिलेलं तर त्याच्यामध्ये सीता मातेचे अलंकार असतात. ते अलंकार पाहून रामराया भाऊक होतात. हा हेच माझ्या पत्नीचे अलंकार आहेत. हे अलंकार कोणी दिलेले असतात तर माता अनुसयेनं सीता मातेला दिलेला असतात वनवासामध्ये. मग प्रभू आता काय करावं? तुम्ही प्रभू मला माझी पत्नी मिळवून द्या. मग किष्किंधेचं राज्य ज्या अर्थी मला मिळालं तर आपल्याजवळ वानर सैन्य उपलब्ध होईल. वानर सैन्य उपलब्ध झाल्याच्या नंतर मग आपण दक्षिण दिशेला जाऊन रावणावरती स्वारी करू शकतो. ठीक आहे म्हणे. पण प्रसंग ऐका प्रभू की वाली कोण आहे? कोण आहे हा वाली? हा वाली सुद्धा सूर्यपुत्र सांगितलेला आहे बरं का. या वालीनं रावणाला बगलेत दाबून पृथ्वीच्या 3 वेळा प्रदक्षिणा मारल्या रावणासारख्याला. हा तोच वाली आहे ज्या वालीनं समुद्र मंथनामध्ये देवादिकांना सहाय्य केलेलं होतं. ही समोर दिसणारी ताडाची जे वृक्ष दिसत आहेत ना ही एकाच बाणामध्ये जो भिदून काढेल तोच त्या वालीचा वध करू शकेल. प्रभू तुमच्या बाणात तेवढी ताकद आहे का मला दाखवा. आता राम बाण आहे शेवटी. तो श्रीरामाने आपल्या बाण काढला धनुष्याला जोडलेला आणि बाण जसा सुटला सुसुसु करत बाण आलेला आहे आणि ते जे विशाल वृक्ष होते 7 वृक्ष ते एकाच बाणानं भेदून ते 7च्या 7 वृक्ष पाडून टाकलेले आहेत. जय जयकार सर्वांनी केलेला आहे की हा प्रभू तुम्ही त्या वालीला मारू शकता. पण तू इथं वृषमुख पर्वतावर येण्याचं कारण काय आणि तुझी पत्नी वालीनं का पळवली? रामराय म्हणतात हे मला जाणलं पाहिजे. तुझी पत्नी वालीनं का पळवली? तर त्याचा मोठा इतिहास आहे. आता 5 मिनिटात होईल का? हा होईल. सांगा. सुग्रीव सांगतो की दुदुंबी नावाचा एक राक्षस होता आणि या दुदुंबी नावाच्या राक्षसानं समुद्र देवाला युद्धाचं आव्हान केलं. विशाल असणाऱ्या समुद्रानं सांगितलं की मी तुझ्यासोबत युद्ध करू शकत नाही. तुझ्यासोबत युद्ध करण्यासाठी एक आहे असा. कोण आहे तो? किष्किंधेचा राजा वाली. हा एकच ताकदवार आहे. त्यावेळेला मग लंकाधिपती रावणाचं नाव समुद्रानं घेतलं नाही. रावण ताकदवान चलत दशानानं कापत आवनी. रावण चालत होता तर पृथ्वीला थरकाप उडत होता. हे जरी खरं असलं पण त्याच रावणाला यानं बगलीत दाबला होता. मग रावणापेक्षाही ताकदवार कोण आहे तर या जगतामध्ये किष्किंधेचा राजा वाली आहे आणि तो तुला युद्धासाठी समोर येईल आणि त्याच्यासोबत तू युद्ध कर. माझ्या म्हाताऱ्यासोबत काय युद्ध करतो? ठीक आहे म्हणे. किष्किंधेमध्ये या दुदुंबी नावाच्या राक्षसानं प्रवेश केला आणि वालीला ललकारलं युद्धासाठी. गदा घेऊन गदा फिरवत फिरवत वाली युद्धाकरता आलेला आहे आणि तो ज्या मैदानामध्ये युद्ध चालू होतं ते युद्ध संपुष्टात आल्यानंतर सूर्यास्त झाला आणि सूर्यास्त झाल्याच्या नंतर वाली आणि सुग्रीव त्या राक्षसावरती धावून जाऊ लागले. आता राक्षसाला समजलं की माझं काही खरं नाही म्हणून तिथंच असणाऱ्या एका गुहेमध्ये दुदुंबी नावाचा राक्षस शिरला. त्याच गुहेमध्ये प्रभू माझा भाऊ वाली युद्धाकरता गेला. गदेंचा आवाज येत होता. 1.25 महिना प्रभू मी त्या ठिकाणी थांबलो. 1.25 महिना मी त्या ठिकाणी थांबलो तरी युद्धाचा आवाज बंद होत नव्हता आणि मग शेवटी रक्ताचा पाट वाहत येताना मला लाल रक्ताचा दिसला. या अर्थी मी समजलो की माझा बंधू वाली हा मरण पावला असावा. हे मला कळालं आणि हा राक्षस बाहेर येऊ नये म्हणून त्या गुहेच्या तोंडाला मी मोठा दगड लावला. माझी काही चूक नाही प्रभू.
वाली मेला, माझा बंधू मेला आणि ह्या राक्षसाचा अतिक्रमण किष्किंधेवर होऊ नये याच्याकरता मी ती गुफा बंद केली. मी किष्किंधेमध्ये आलो त्यावेळेला मग जांबुवंतीजीनं सल्ला दिला की वाली ज्या अर्थी मरण पावलेला आहे त्या अर्थी माझा राज्याभिषेक करावा. आणि माझा राज्याभिषेक ज्या वेळेला चालू झाला त्यावेळेला हा गदा घेऊन वाली क्रोधायमान झालेला दुदुंबी राक्षसाचा वध करून आला. अर्थात तो राक्षस त्यावेळेला मरण पावलेला होता आणि माझा भाऊ जिवंत होता. राग आला त्या वालीला आणि रागाच्या भरामध्ये सिंहासनावरनं लात मारून मला खाली ढकललं. गदेनं माझ्यावरती प्रहार केला. माझा जीव घेणार होता पण वृषभमुख पर्वतावरती मी पळून आलो. त्या दुदुंबी नावाच्या राक्षसाचा जो हाडांचा ढिगारा आहे तो हाडांचा ढिगारा फिरवत 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 वृषमुख पर्वतावरती वालीनं टाकला होता आणि तिथं यज्ञ ऋषींचा चालू होता आणि त्या यज्ञाच्या ढिगाऱ्यामध्ये हा दुदुंबी नावाच्या राक्षसाची हाडं येऊन पडली. ऋषींनी शाप दिला वालीला की ज्यानं ही हाडं टाकलेली असेल तो या भूमीत जर आला तर त्याचा अर्धबळ कमी होईल. म्हणून या वृषमुख पर्वतावरती वाली येत नाही. म्हणून हे स्थान मला योग्य वाटलं. बरं, नुसतं मला मारलं नाही प्रभू त्यानं, मला नुसतं राज्यातनं हाकलून दिलं नाही, तर माझ्या पत्नीवरती आपला अधिकार त्यानं दाखवला आणि माझी पत्नी आपलीशी त्यानं केली. मला माझी पत्नी द्या. किष्किंधेचं राज्य नाही मिळालं तरी चालेल. हा इतिहास ऐकला सुग्रीवाकडून. त्यावेळेला मग हा अधर्म आहे. हो, अधर्मच आहे. लहान भावाची पत्नी ही मुली समान असते शास्त्राप्रमाणे. तिला पत्नी आपण कशी करू शकतो? अर्थात वाली अधर्मी आहे. मग तू ज्या अर्थी सुग्रीवा म्हणतो त्या अर्थी वालीचा वध हा निश्चितच झाला पाहिजे. मग काय करावं तर उद्या युद्धासाठी तयार हो. आणि आता वाली सोबत आपल्याला युद्ध करायचं. वाली सोबत? हो प्रभू. वाली म्हणजे कोण माहितीये का? आत्ताच बाणाचा प्रताप पाहिला नाही का माझ्या तो? हो. तुमच्या दोघांचं युद्ध चालू राहू दे, मी झाडाच्या आड बसतो. तुमच्या दोघांचं युद्ध चालू असताना सुग्रीव आणि वाली यांच्यामधला मी वाली मारतो. ठीक आहे प्रभू. दुसऱ्या दिवशी गदा खांद्यावरती सुग्रीवानं घेतलेला आहे आणि युद्धाकरता वालीच्या गेलेला आहे. किष्किंधेच्या नगरात आल्याच्या नंतर मग आरोळी सुग्रीवानं दिलेला आहे. ए वाली, अरे मी तुझा भाऊ सुग्रीव आलेला, ये माझ्यासोबत युद्ध करण्यासाठी. हे ज्या अर्थी वालीनं आतमध्ये सिंहासनावर बसल्यावर ऐकलं की माझा भाऊ आतापर्यंत शिळीसारखा जो वृषमुख पर्वतावरती राहत होता आज अचानक वाघ कसा झाला आणि मला आरोळीच पडतोय, मला वाली या स्वरामध्ये उच्चारतोय, पाहतो म्हणून त्यानंही खांद्यावरती गदा टाकली, रणभूमीमध्ये आला. पाहिलं तर काय, हा आतनं घाबरलेला दिसतोय. सुग्रीव हा आतनं घाबरलेला दिसतोय. आतनं याचा थरकाप उडालेला आहे. पण कुणाच्या जीवावर कुणाच्या मस्तीवर हे इथपर्यंत आलं हे कळे ना त्याला. आणि त्याच वालीचा मुलगा होता अंगद. हा अंगद वालीला सांगण्याचा प्रयत्न करतोय की बाबा, मी असं ऐकलेलं आहे की अयोध्यापती दशरथाचे 2 पुत्र राम आणि लक्ष्मण हे याला सामील झालेले आहेत. आणि या ज्या तुमच्या भावाच्या उड्या आहेत ना, ह्या त्या राम लक्ष्मणाच्या जीवावरती आहेत. पण तरी सुद्धा युद्धाला त्यानं मला आव्हान केलेलं आहे. आणि त्या अर्थी मी जर युद्धाला सामोर गेलो नाही तर माझ्या शूरत्वाचा अपमान आहे. मग मी वीर कसा? वाली समोर युद्धाला गेल्यानं दोघांचं घनघोर युद्ध चालू झालं. पण परिणाम असा झाला की वालीनं इतक्या लाथा खाल्ल्या. का लाथा खाल्ल्या? कारण रामराया धनुष्याला बाण लावूनच होते. पण रामांनी दोन्ही वानरं बघितली तर दोन्ही वानरं जुळी दिसत होती, एकसारखी. सुग्रीवही तसाच दिसतोय आणि वाली तसाच दिसतोय. आता वाली समजून जर बाण सोडावा आणि तो बाण जर माझ्या सुग्रीवाला लागला तर, वाली समजून जर मी बाण सोडला आणि माझा मित्र मेला तर मित्र हत्येचं पातक लागेल. बरोबर, ज्यानं माझ्यावरती विश्वास ठेवला त्यालाच मी कसा मारू? कळेनाच गेलं यातला सुग्रीव कोणता, यातला वाली कोणता. त्याचा परिणाम काही ह्यानं इथं भरपूर मार खाल्ला सुग्रीवानं. पाळायची ताकद अजून गुडघ्यात होती तोपर्यंत वृषमुख पर्वताच्या सीमेमध्ये आलं. वृषमुख पर्वताच्या सीमेत आल्यानंतर मग आता साधूचा श्राप आठवला वालीला की इथं मी येऊ शकत नाही, नाहीतर अर्धबळ माझं कमी होतंय. वाली आहे तसा रिथा गेला. आणि मग हा पूर्ण अंगानं सुजलेला सुग्रीव मग याची मलमपट्टी नलनील करू लागले रात्रीची. आणि मग त्याच वेळेला हे रामप्रभू आले. रामप्रभू आलेला असताना मग आता वाली सुग्रीव लय बाता मारत होते काल. वालीला मारतो. पळायची ताकद गुडघ्यात होती म्हणून इथपर्यंत आलो, नाहीतर राम नाम सत्य झालंच असतं तिकडं माझं. काय कशाच्या बळावर नेमकं म्हणत होते वालीला मारतो? मी म्हटलेलं आहे वाली साधा नाही. दुदुंबी राक्षसाला त्यानं मारले, रावणाला बघलेत दाबले, समुद्र मंथनामध्ये देवांना सहाय्य केले त्यानं. हा काय साधा आहे का? म्हणत होतो मी की वालीला कोणी मारू शकत नाही म्हणून. तुम्ही मला आश्वासन दिलं त्या अर्थी माझ हा चोप मला पडलेला आहे. रामराया म्हणतात अरे तसं नाही. मग कसं? ऐकून घे. काय? मी धनुष्याला बाण लावूनच होतो, वालीला मी मारणारच होतो. मग आडलं कुठं? आडलं याच्यात तुम्ही दोन्ही माकडे एकसारखी दिसत होते. तुम्ही दोन्ही वानरं मला एकसारखी दिसत होते. मग
मग आता वाली समजून मी जर बाण सोडला असता आणि तो जर तुला लागला असता तर हा हेही खरं आहे. मग आता उद्या पुन्हा युद्धाला जायचं. आता आधीच आज लाता खाऊन आलेलं. ते म्हटलं प्रभू एखादं फुटकं ताट असलं तर द्या, सरवड्यातनं भीक मागून खातो, पण लाता खायला काय जाणार नाही जाणार लाता खायला पुन्हा. नाही तुला जावंच लागेल युद्धाला. नाही जाणार तर जावं लागेल. नाही जाणार. एवढा सुजलोय मी आज. परत धनुष्याला बाण उद्या लावूनच बसाला आणि परत तुम्ही वाली कोणता सुग्रीव कोणता, वाली कोणता सुग्रीव कोणता. उद्या काय जिवंत राहत नाही. मग मी आज जरा गुडघ्यात ताकद होती, उद्या जर गुडघ्यावरच गदा मारली तर झालं, तिथंच संपलो मी. म्हणून मी तुला माझी खून देतो. अरे कोणती खून? आणि भगवंतानं आपली माळ काढली, ती तुळशी पत्राची माळ काढली आणि सुग्रीवाच्या गळ्यात टाकली. म्हणे हे काय प्रभू? हे म्हणे ही माझी खून. माझी खून म्हणजे कोणाची? तर वैष्णवाची. या माळेमुळे मी तुला ओळखेल म्हणे. म्हणजे प्रभू अरे मला सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे हे तुळशी पत्र आहे आणि ही तुळशीची माळ आहे. ज्या अर्थी तुझ्या गळ्यामध्ये जी माळ रुळत आहे ना, या माळेवरती माझं लक्ष असेल की माझा कोणता न दुसरा कोणता. म्हणजे तुम्ही दोघं जर उद्या युद्ध करायला लागले तर माझं लक्ष तुमच्या मुखाकडे नसणार, अंगाकडे नसणार. ज्याच्या गळ्यात माळ रुळती त्याला ठेवायचं आहे आणि जे बिगर माळाचं असेल त्याला मारायचा. मग जरा मोठ्या मण्यांची नाही का, अरे छोट्या असू दे तर मोठ्या असू दे, एक जरी मनी असला तरी तो मला प्रिय, मी त्याला ओळखतो. प्रभू परत बघा हा, परत बघा हा. म्हणजे काय नेमकं आहे तुमचं? कसं मारणार आहे? अरे ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याला ठेवणार आहे आणि जे बिगर माळकरी असेल ते त्याला मारणार आहे. म्हणजे माळकऱ्याला ठेवणार आणि बिगर माळकऱ्याला मारणार. संपलं ते. मग ते कोरोनामध्ये कोण जास्त गेले याचा विचार घरी जाऊन करायचा. म्हणजे माळकरी जिवंत राहणार आहे बरं का. आता हे रामायणातलं चाललेलं आहे. युद्धासाठी परत वाली गेला. आता सुजलेला वाली. आता काय त्याच्यात ताकद असेल तरी सुद्धा पुन्हा किष्किंधेच्या दारात गेला. ए वाली म्हटला, आता ताकद नाही बोलण्यात सुद्धा. ये युद्धाला ललकारायला आलोय तुला. आता पुन्हा ही गर्जना ऐकलेली आहे. वाली पुन्हा युद्धाला आलेला आहे. पुन्हा अंगद आडवत होता की प्रभू मी सांगतोय तुम्हाला, बाबा मी सांगतोय तुम्हाला, याला राम लक्ष्मण मिळालेले आहेत. याला राम लक्ष्मण, ते अयोध्यापती दशरथ नंदन आहे ते हे, आणि फार शूर आहेत हे, फार शूर आहेत. मी असं ऐकलेलं आहे. त्यांच्या नादी तुम्ही लागू नका. तरी सुद्धा वाली गेलेला आहे. वाली गेलेला. आता वालीचं सुग्रीवाचं युद्ध चालू झालं आणि त्या युद्धामध्ये आता भगवंताचं लक्ष फक्त ज्याच्या गळ्यात माळ रोळती त्याच्या गळ्यात, सुग्रीवाच्या गळ्यात रोळत असणारी माळ याच्याकडे भगवंताला लक्ष दिलं. भगवंतानं आपला बाण आहे तो रामबाण सोडलेला आहे. तो रामबाण वेगानं आलेला आहे आणि ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याच्या छातीचा भेद करून बाण आत शिरलेला आहे. तक्षणी वाली धारा तीर्थी पडला, कोसळला खाली. वाली तसा खाली कोसळला. पाहिलं वालीनं की युद्ध गदेचं चालू आहे आणि माझ्या छातीमध्ये बाण कसा लागला. मी युद्ध कशाचं करतोय? सुग्रीवासोबत माझं गदा युद्ध चालू आहे आणि गदा युद्ध चालू असताना माझ्या छातीत बाण कसा घुसला आणि बाण मारणारा कोण आहे त्यानं समोर या. रामराया धनुष्य खांद्यावरती घेऊन आलेला आहे. कोण? तुम्हीच का ते राम? हो मीच तो राम. तेच का ते दशरथ नंदन राम? हो मीच राम. तोच का तो धर्मासाठी अवतार घेणारा राम? हो मीच धर्मासाठी अवतार घेणारा राम. मग धर्मासाठी अवतार घेणारा म्हणता आणि अधर्म करता? अधर्म करता म्हणजे काय अधर्म केला मी? धर्महित अवतेरे हो गोसावी. धर्मासाठी अवतार घेता आणि अधर्म करता. कोणता अधर्म केला ते तरी सांगवाली. झाडाच्या आडून मला बाण मारता. तुमचं माझं युद्ध चालू होतं का? माझं युद्ध माझ्या भावाचं चालू होतं. तुम्हाला मध्यस्थी पडण्याची काय गरज होती? मी कसा पापीन, मी काय अधर्म केले ते मला सांगा. ज्या अर्थी अधर्मानं तुम्ही मला मारलेला आहे. रामराया सांगतात की तो अधर्मीचा आहेस. कोणत्या अंगाने अधर्मी आहे ते तरी सांगा. प्रभू सांगतात की लक्षात ठेव, कोणत्या नात्यानं कोणतं नातं जोपासलं गेलं पाहिजे. अनुज वधू, भगिनी, सुत नारी, सटह्य कन्या, समयः चारी, इनही कुदृष्टी बिलोकई कोई, ताहे वधू कचू पाप न होई. अनुज वधू, अनुज म्हणजे लहान भाऊ, वधू म्हणजे त्याची बायको, लहान भावाची बायको अनुज वधू. भगिनी म्हणजे बहीण, सुतनारी म्हणजे मुलाची बायको, सटयः कन्या ही कशा समान असतात? तर ही कन्ये समान असतात. आणि इनही कुदृष्टी, आणि या तिघींवरती जो कुदृष्टी टाकतो, ताहे वधू कचू पाप न होई. त्याचा वध केल्यानंतर काही पाप लागत नाही. मला तुझा अधर्म लागत नाही. तो अधर्मीच आहेस. लहान भावाची बायको, आपली बहीण आणि मुलाची पत्नी, शास्त्रानं तिघींना कन्या मानलेला आहे. ह्या मुली समान मानलेल्या आहेत.
आणि मुलीवरती कुदृष्टी ठेवतोस, तुला लाज वाटत नाही, तरी मला म्हणतोस की काय अधर्म केलाय म्हणून मी या अधर्म कारणाने मी तुझा नाश. आणि या वेळेला मग तारा आणि याच वालीचा मुलगा जे जगद्गुरु तुकोबार आहेत ते अंगद स्वरूपातले जगद्गुरु तुकोबार धावत आले. वडिलांच्या त्या कलेवराला कवटाळलेला आहे. वडिलांच्या कलेवराला कवटाळून मग ते दोघे जण आकांत करू लागले, आक्रोश करू लागले. तारा तर आक्रोश करू लागली, प्रभू हे रामराया माझा पती मला द्या, माझा पती मला द्या, माझा पती मला द्या. तारा आक्रोश करू लागली, माझा पती द्या, माझा पती द्या. रामराया म्हणतात पती म्हणजे कोण? हा 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 समोर असणारा वाली मला परत द्या. म्हणजे वाली नाव देहाला का जीवाला? तारा ती ततपप करू लागली, त्याला काही शास्त्रार्थ कळे ना त्यावेळेला. वाली नाव देहाला का जीवाला? ती म्हटली देहाला वाली नाव आहे प्रभू, देहाला जाग मड घेऊन ये. ज्या अर्थी वाली नाव देहाला म्हणतेस त्या अर्थी हे मड घेऊन जा. हे म्हणाले नाही नाही वाली नाव जीवाला. मग तारा जीवन देखे मरण रडण्याचे काय कारण? जीवाला जर मरणच नाही तर रडतीस कशाला, शोक कशाचा करायचं मग? आणि यापूर्वी मग वालीच्या अर्थी धारातीर्थी पडलेला आहे, वालीच्या नेत्रातनं अश्रू पागळलेले आहेत. वालीला पश्चाताप झाला की मी चुकलो, पण आता ही चूक पुन्हा माझ्याकडनं व्हायला तर आता मी तर मरणासन्न अवस्थेला प्राप्तच होणार आहे. प्रायश्चित्त माझ्या ह्या चुकीचं नसणार आहे प्रभू, हे मी मान्य केलेलं की लहान भावाच्या पत्नीवरती मी डोळा ठेवला. या पापाला कदाचित शास्त्रात प्रायश्चित्त असेल नसेल याच्याशी मला घेणं देणं नाही, पण तुमच्या स्वरूपाकडे पाहून मला असं वाटतं की हे स्वरूप प्रत्यक्ष ईश्वराचं स्वरूप आहे. आणि हा माझा मुलगा अंगद आजपासून वाली मरण पावलेला आहे, पण अंगदानं आजपासून वडिलांच्या स्वरूपामध्ये रामराया फक्त तुम्हाला पाहायचा आहे. आणि त्या अंगदाचा हात मरत्या क्षणी वालीनं प्रभू रामचंद्राच्या हातात दिला आणि हे रामा माझ्या पुत्राचा सांभाळ करा असं सांग. तेच अंगद जगद्गुरु तुकोबार आहे. त्याच अंगदांचा हात वालीनं आपल्या श्री रामचंद्राच्या हातामध्ये दिला. वाली मरण पावला. वालीचा मग त्या ठिकाणी देहावसन झालेलं आहे. मग वालीचं जे काही क्रियाकर्म आहे, विधिकर्म आहे ते संपन्न झालेलं आहे. आणि किष्किंधेच्या सिंहासनावर आता सुग्रीव विराजमान झाले. बघा रामरायानं ओळखलेलं आहे की बघ सिंहासनावर हा विराजमान झालाय, पण याला सांगून ठेव लक्ष्मणा की आता येणारा पावसाळा आहे, वर्षा ऋतू आहे, आणि वर्षा ऋतूमध्ये कदाचित माकडं बाहेर पडत नसतात. पावसाळ्यात माकडं बाहेर पडत, हे रामायणातलं चाललंय. रामरायाने ओळखले पावसाळ्यात कदाचित माकडं बाहेर पडत नसतात, म्हणून पावसाळ्याचा जो वर्षा ऋतू आहे हा 4 महिन्याचा कालावधी, त्याला म्हणावं किष्किंधेतलं सुखभोग. जे काय तुला राजपद प्राप्त करून दिलंय ना, हे 4 महिने तू सुखभोग. लगेच राज्याभिषेक केला, लगेच 18 पद्म बाकडं देन, लगेच लंकेकडे जाऊया असं म्हटले नाहीत बरं का रामराया. याला संयम म्हटलेला आहे. काय रामपात्र आहे महाराज, कशा करता रामायण अभ्यासायचा आहे. बघा आदल्या दिवशी तुझा राज्याभिषेक होणार आहे हे सांगितल्यानंतरही जो आनंदित झाला नाही, आणि दुसऱ्या दिवशी ज्याला सांगितलं की तू आता राज्याभिषेक तुझा न होता वनाच्या दिशेनं जायचंय, तरी जो दुःखी झाला नाही ते रामपात्र आहे. सुख दुःख ही अवस्था ज्याच्या जवळ नाही, फक्त समाधान ही अवस्था ज्याच्या जवळ आहे ते रामपात्र आहे. सुग्रीवाला सांगितलं, लक्ष्मणाकडनं संदेश दिला की मिळालेलं पद 4 महिने भोग, वर्षा ऋतू संपू दे, आणि वर्षा ऋतू संपल्याबरोबर तुझा 18 पद्म वानरांचं सैन्य घेऊन माझ्याकडे ये, मग आपण तिथून पुढे पाहू. आता 4 महिने यानं राज्यपदाचा आनंद घेतला, पण सुखामध्ये ज्या अर्थी माणूस पडतो त्या अर्थी सुख प्राप्त करून देणाऱ्याला विसरतो. म्हणून तर साधू संतांचं मागणं सुख नसून दुःख असतं. कुंतीनं भगवंताला मागत असताना सुख मागितले की दुःख मागितलं? दुःख मागितलं. का दुःख मागितलं? कदाचित मी जर सुखामध्ये परिवर्तित झाले आणि मला जर सुखामध्ये भगवंता तुम्ही ठेवलं तर ते सुख मला तुमच्या भक्तीपासून लांब ठेवेल. म्हणून मी असं तुमच्याकडे मागणं मागते की मला सुखामध्ये ढकलू नका, माझ्या जीवनात वारंवार दुःख देत चला, या दुःखामध्ये मला तुमचं स्मरण होत राहील. वालीला 4 महिने वालीनं राज्यपदाचं सुख भोगलं तरी सुद्धा वाली संतुष्ट झाला नाही. त्याच्या पुढं आणखी 1 महिना गेला, पण रामानं मला हे सुख प्राप्त करून दिले, रामाच्या पत्नीचाही शोध घ्यायला जावं हे असं तीळ मात्र सुद्धा त्याच्या मनात आलं नाही 4-5 महिन्यात त्या. आणि मग रामचंद्र क्रोधायमान झाले. लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा
सुख याला प्राप्त करून दिले. कदाचित हा सुखामध्ये जास्त मग्न झालेला आहे. याला राम कोण आहे हे जरा सांगून ये. आणि क्रोधायमान झालेले लक्ष्मण जे असे पावलं टाकत किष्किंधे म्हणतात, तो लक्ष्मण म्हणजे कोण आहे? शेष आहे. तो शेष काय असा जाणार आहे का फणा उगारून मागतो? असा क्रोधायमान झालेल्या अवस्थेमध्ये किष्किंधेमध्ये त्या रामाचा ती आज्ञा घेऊन अशी पावलं दान 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 पावलं टाकत त्या किष्किंधेमध्ये आलेला आहे. प्रवेश केला. बाण आपला सज्ज केलेला धनुष्याला बाण लावला आणि सुग्रीवाच्या दिशेनं बाण ओढला. सुग्रीवा, ज्या माझ्या भावानं तुला हे सुख प्राप्त करून दिलेलं आहे त्या माझ्या भावाची समस्या दूर करणार म्हणून तू वचन दिलेलं आहेस. आणि मग त्याच्या लक्षात आलं किती महिने झाले, तर महिने 6 निघून गेलेले आहेत. 6 महिन्यामध्ये माझ्या भावाची गाठ सुद्धा घ्यायला सुग्रीवा तू आलेला नाहीस. आणि मग त्या ठिकाणी सुग्रीवाची जी वृत्ती आहे ती वृत्ती स्थिर झाली आणि ती वृत्ती आता रामाच्या ठिकाणी आली. कधी? लक्ष्मणासारखं ज्या वेळेला क्रोधायमान अवस्थेतलं त्या ठिकाणी पाचारण करण्यासाठी कुणी यावं लागतं. म्हणून बघा, कधी कधी कठोर उपदेश केल्याशिवाय साधक सुद्धा वृत्तीवरती येत नाही. काय मिळवायचे येतात ना, क्रोधायमान झाले, भगवंताला विसरले आणि विसरल्याच्यामुळं काय झालं, लक्ष्मणासारखा मग शेष आला. त्यानं काय केलं तर त्यानं मग बाण काढला. म्हणून कधी कधी ठेचा सुद्धा आयुष्यामध्ये लागाव्या लागतात. चला श्रीरामचंद्राकडे सैन्य घेऊन चला. आणि मग 18 पद्म वानरांना एकत्रित केलेला आहे. मग त्याच्यामध्ये 18 पद्म वानरांच्या 4 तुकड्या केलेल्या आहेत आणि या 4ही तुकड्या भगवंताच्या दिशेनं रवाना केल्या. वृषमुख पर्वतावरती रामराया बसलेल्या आहेत आणि 4ही तुकड्यांचे मग आता प्रमुख नेमलेले आहेत. प्रमुख 4ही तुकड्यांचे 4 तुकड्यांचे प्रमुख नेमत असताना आता ज्या अर्थी नल नील जांबुवंताने हनुमंतांना सांगितलेलं आहे की विमान जाताना आम्ही पाहिलेलं आहे, पण ते विमान कुठे गेलेलं आहे तर दक्षिण दिशेला गेलेलं आहे. आणि हा विमानात कोण होता तर जटायूनं सांगितलं होतं की रावण होता. ही दोन्ही संगती लावली. विमान दक्षिणी दिशेला गेलं आणि रावण गेला आणि रावणाच्या नगरीचं नाव लंका आहे. हा, मग मुख्य तुकडी लंकेला रवाना करा, म्हणजे दक्षिणेकडे रवाना करा. आणि मुख्य तुकडीमध्ये मग हे पंचवानर होते. ते पंचवानर कोणते होते तर हनुमंत, नल नील, जांबुवंत आणि अंगद. हे दक्षिण दिशेला जाणाऱ्या मुख्य तुकडीमध्ये 5 वानर. आणि मग त्यांनी सीतेचा शोध घेतलेला आहे. सीतेचा शोध घेऊन आल्याच्या नंतर मग सीतेचा शोध सांगितलेला आहे की रावणाच्या लंकेमध्ये ते आहे अशोक वाटिकेमध्ये. मग आता काय करावं लागेल तर मग जाण्याकरता एकच मार्ग, हा अथांग असणारा जो समुद्र आहे हा पार करून जावं लागेल. मग आता सेतुबंधन झालेलं आहे. सेतुबंधन झालं आणि सेतुबंधनाच्या नंतर मग लंकेमध्ये या वानरांनी प्रवेश केला. त्याच्या आधी लंका दहन झालेलं होतं. हनुमंतराय लंका जाळून आले होते. लंका जशी जाळून आलेले होते, लंकेतली जळालेली घरं सगळी बघून आता लंकेत सगळी घरं जळाली आणि राक्षसांचा प्रपंच उघड्यावरती पडलेला होता. उघड्यावरती राक्षसांचा प्रपंच पडला. सगळेजण राक्षस दोष देऊ लागले रावणाला की काय एक नारी आणली ना आमची घरं गेली. एका स्त्रीमुळे एवढं एक वानर येतंय आणि आमची घरं जाळून जाते. आणि कुणीतरी येऊन सांगितलं पुन्हा की अरे एक नाही, मग आता त्याचीच 18 पद्म आलेली आहेत. किती आलेले आहेत? 18 पद्म त्याची माकडं. म्हणजे एकानं जर एवढा उद्योग केला तर 18 पद्म आल्यावर लंकेचं काय होईल. आणि मग त्या ठिकाणी सगळ्यांची मग समय सूचित एक प्रमाणात सगळ्यांची बैठक बसली. आणि या बैठकीमध्ये आता रामराया म्हणतात की शिष्टाईसाठी कोणाला तरी पाठवावं. अंगद शिष्टाईचं प्रकरण आलेलं आहे. रामराया म्हणतात की शिष्टाईसाठी कोणाला तरी लंकेत पाठवा. का? असा कोणीतरी या ठिकाणी उभा करा. आणि हे कोणाकडे दिलेलं आहे तर हे वानरांमध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला यातला कोण योग्य वाटतो की जो रावणासोबत शिष्टाई करू शकतो. आणि मग सगळं मी जातो मी जातो मी जातो मी जातो मी जातो करायला लागले. सगळ्यांनी एकमताने निर्णय दिला, हाही नको हाही नको. मग हनुमंतरायाला पाठवा. मग हनुमंतराय म्हटल्याच्यानंतर जो लंका जाळून आलाय त्याला पाठवा म्हटल्यानंतर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. टाळ्या वाजवल्याच्या नंतर एक म्हातारे होते त्याच्यामध्ये जांबुवंत नावाचे. ते म्हणजे टाळ्या बंद करा. कशालाही टाळ्या वाजवता? कुजबुजू लागली माकडं. या म्हाताऱ्याचं काय दुखलं? का टाळ्या वाजवू देत नाही आम्हाला? टाळ्या वाजवू नका. काय? हनुमंताला पाठवता येणार नाही. म्हणजे का पाठवता येणार आहे? नाही पाठवता येणार म्हणतोय ना. ती माकडं चर्चा करू लागली. हे म्हातारं कधी मिटिंगही चुकवत नाही आणि मिटिंगला आलं तर गप्पही बसत नाही. का पाठवायचं नाही हनुमंताला?
आणि हनुमंताला पाठवायचं नाही एवढंच. आपण का पाठवायचं नाही, का पाठवायचं नाही? माकडानं तुम्हाला अक्कल आहे का? म्हणजे काय आमची अक्कल काढायला सांगा. का पाठवायचं नाही हनुमंताला? एकच माकड जर सारखं 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 पाठवलं तर त्या रावणाला समजल की ह्या 18 पद्म माकडांमध्ये एकच तरबेज आहे, हे बाकीची सगळी शेळपट आहेत. माकड बदलून पाठवा. मग हे जे आरती कळाल्याच्या नंतर मग जांबुवंत महाराज की जय. म्हाताऱ्याचं लवकर कळत असतं जरा. मग जांबुवंत महाराज की जय. सगळे कुणाचा जय माणसं कधी करतील, जय लगेच बदलला. पहिले ह्याला मीटिंग मधनं हाकला, मग याचा मुद्दा कळल्याच्या नंतर ह्याला मीटिंग मध्ये यजमानपद दिलं गेलं. मग कुणाला पाठवावं जांबुवंतजी? माझ्या नजरेत वाली पुत्र, वालीचा कुमार अंगद हाच शिष्टाई करता मला योग्य वाटतो. आणि त्या अंगदाला रावणासोबत शिष्टाई करता प्रभू तुम्ही पाठवून द्या. ठीक आहे म्हणे. मग अंगदाला उठवलेला, अंगद रावणासोबत शिष्टाई करण्याकरता जाणार का? अंगद म्हटला हो प्रभू, अहो दासत्व पत्करलेलं आहे मी तुमचं, तुम्ही सांगसाल ती आज्ञा मी मान्य करणार आहे. असं ठीक आहे म्हणजे जा शिष्टाई करता. आणि अंगदानं महाराज तिथनच उडी घेतली, जय श्रीराम करून तो थेट उडी घेऊन लंकेच्या महाद्वारातच पोचला. लंकेच्या महाद्वारामध्ये पोचलं. लंकेच्या महाद्वारात पोचल्याच्या नंतर तिथं द्वारपाल होते, 2 द्वारपाल. त्या 2 द्वारपालांनी बघितलं, आता माकडं दिसायला सारखे असतात. ते 2 द्वारपाल म्हणाले हे पेटवणारं तर आलं नाही, म्हणजे जे काल पेटवून गेलं होतं हेच तर आज आलं नाही का? ती घाबरली, ते भाला तिथंच टाकून पळाले. दारं उघडून, जावा प्रभू आज जा, दारं उघडून दिली अंगदाला, कारण त्यांना वाटलं हे पेटवणारच आलं का काय. आणि मग तिथं राक्षसांची सगळी माकडं होती, ती राक्षसांची मुलं सगळी खेळ खेळत होती. खेळ खेळत त्यांच्या खेळाच्याच मध्ये आली. खेळाच्या मध्ये आल्याच्या नंतर पोरं सगळीकडे सांगत फिरायला लागली लंकेत नाख्या, पेटवणारं आलं, पेटवणारं आलं, पेटवणारं आलं, पेटवणारं आलं. असं जे आरती कळालं सगळ्यांनी आपल्या कड्या कुलप लावून आतनं बंद केली सगळी दारं. जे काही बाहेर शिल्लक होते ते बाहेर शिल्लक जे फिरत होती लंकेतनं त्यांना दिसू लागलं, एक खांबाच्या आड जातंय, एक खाली बसतंय, एक झोपतंय, एक मेल्यागत पडतंय. कारण त्यांना माहिती होतं लंका दहनाच्या प्रसंगाला आपल्या अंगावरचे सगळे केस उभे केलेले होते हनुमंतानं. सगळी माकडं सगळी राक्षस घेतली अंगाला खरडली होती, खरडून सगळी काळी गोरी फट करून टाकली होती. काही गदेनं मारली, काही रथाच्या चाकानं आपटली, काही शेपटानं पिरगळली. आता एवढं एक माकड करू शकतं, हेच जर दुसरं आलेलं दिसलं. बरं हनुमंत समजत होते अंगदाला सगळेजण. आणि जे वाटेत भेटत होते, भेटायच्या नंतर तो पत्ता विचारत होता, रावणाचा महल कुठं, रावणाचा महल कुठं? प्रभू प्रभू समोर जा, समोर जा, हे समोर दिसतंय ना, तिकडं जा, तिकडं जा. काही जण तर समोर येऊन स्वतःहून म्हणत होते इकडे येऊ नका, परवा शेपूट पेटवायला माझ्या घरातनं रॉकेल आलं नव्हतं. हळूहळू हळूहळू सगळे अंगद पुढे जाऊ लागले. म्हणजे मुख्य महल कुठं रावणाचा? तो काय समोर दिसतोय तो. आणि त्या मुख्य महलामध्ये सगळ्या राक्षसांनी सन्मानाने आणलं नगरात अंगदाला, सन्मानाने आणलं. मग आता रावणाच्या लक्षात आलं की माकड बदलून आलेला आहे, हे पेटवणार नाही. हो नाहीस तो, तर मी वालीचा पुत्र अंगद आहे. माणसानं आपला परिचय देताना कुळाचा उद्धार करावा. माझा फक्त परिचय देता कामा नये. मी कुणाचा पुत्र आहे कदाचित शास्त्र सांगतं की 3 पिढ्यांचं नाव जर माहिती असेल तर सांगावं. ऋषीच्या पुढे गेल्याच्या नंतर 3 कुळाचं नाव तरी सांगावं. अर्थात परिचय विचारल्याच्या नंतर मी कुणाचा मुलगा आहे हे तरी सांगावं. परिचय विचारला की कोण आहेस रे तू बंदर, हे तुलसी रामायणात आलेलं आहे. काय म्हणून शब्द उच्चारला त्याला? कोण आहेस बंदर. बंदर म्हटल्याच्या नंतर आता ते वालीचं पोरग होतं, ती खवळलं, बंदर. अरे ठीक आहे म्हणून रावणा, शेपटावरनं तुम्हाला ओळखलंस की मी बंदर आहे, पण 10 तोंडाचं कधी राक्षस मी बघितलेलं नाही, 10 तोंडाचं माकड, 10 तोंडाचा कधी माणूस पाहिलेला नाही. तू कोण आहेस दशकंदर. मी जर बंदर आहे तर तू कोण आहेस दशकंदर. म्हणजे फारच बोलतोयस तू. बोलतोय म्हणजे शिष्टाई करता आलेलो आहे मी, मला योग्य आसन द्या. आसन मिळणार नाही, आसन मिळणार नाही. मी माझं आसन स्वतः तयार करून घेईल. तुम्ही उंचावर बसले, शिष्टाई करता आलेला, एक तर तुमच्या सभेला मान अपमान कळत नाही. शिष्टाई करता मी आलोय, मला योग्य आसन दिलंच गेलं पाहिजे. मी दूत आहे त्या रामाचा, योग्य आसन मला द्या. आसन मिळणार नाही तुला, ठीक आहे, मी माझं आसन तयार करून घेतो. आणि शेपटी आपली लांबवली, ती गोल 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 केली. रावण ज्या लेवलला बसलेला होता त्या लेवलपर्यंत शेपटी आणली, तिथनं उड्डाण धरलं, शेपटाव जाऊन बसले. जय श्रीराम. हा आता लेवल झाली म्हणे. बोला प्रभू, कशा करता माझ्या मातेला पळवून आणलं तुम्ही? म्हणे माता, हा म्हणजे ज्या अर्थी आम्ही रामचंद्राला पिता मानतो त्या अर्थी सीता आमची माताच आहे. का पळवून आणली ते तुला काही घेणं देणं नाही, तुला काही ते करायचं नाही. आमचं
कुळातलं वैर पूर्वीपासून चालत आलेलं आहे. बरं कोण आहेस म्हणालास रे तू? कोणाचा मुलगा आहेस? मी वालीचा मुलगा अंगद आहे. हे जसं ऐकलं तसा थोडा रावण सिंहासनावर दचकला. वाली सिंहासनावर रावण का दचकला? कारण त्याच्या लक्षात आलं बगलत दाबलेली घटना. पप्पा बरे आहेत का रे? पप्पाचीच आता खबरदारी घ्यायला पप्पा जवळच तुला जावं लागणार आहे आता. म्हणजे श्रीरामरायाच्या हातनं माझे वडील मरण पावले. तुला लाज वाटते का? पाळण्यातच का मेला नाहीस तू? मग का? बापाचा ज्यानं वध केला त्याला स्वामी म्हणून पूजन करतोस आणि त्याच्यात शिष्टाई करता माझ्याकडे येतोस तू. तुला माहिती आहे का म्हणे रावण कोण आहे ते? अंगद म्हणतोय रावण कोण आहे माहिती आहे की मला? कोण रावण? मी 2 रावणांना ओळखतो बाबा. कोणत्या रावणाला? एक रावण तो ज्याच्या तोंडात मी लघुशंका केली. मी पाळण्यात रडत होतो. 8वा घटना तुला आठवत नसेल रावणा, पण ती घटना मला आठवते बालवयाची. आता मला तुझी 10 तोंड बघून आठवलं की ते 10 तोंडाचं खेळणं बाबान माझ्या पाळण्याला बांधलेलं होतं ते तूच होतास. अंगदाचा जो पाळणा होता, अंगद पाळण्यात रडत होते. अंगद रडत होते. रडणं अंगदाचं शांत होत नव्हतं. अंगदाला खेळणं पाहिजे होतं. म्हणून रावणानं बगलेत दाबलेला हा रावण वालीच्या जो ताब्यात होता त्याला पृथ्वी प्रदक्षिणा करून पार हेसाळला. पार त्याची हाडं सैल केल्याच्या नंतर मग ते 10 तोंडाचं जे खेळणं आहे त्याला आकुंचित केलं आणि ते त्या पाळण्याला बांधलं. कोणाच्या? अंगदाच्या पाळण्याला. ते 10 तोंडाचं खेळणं हलत राहिलं. आणि त्याच वेळेला बघ अजून सुद्धा तुझ्या गाला लाथेचा वन मला दिसतोय. ते लाथ कुणी मारलेलं आहे माहिती आहे का? पाळण्यातनं मीच मारलेली लाथ तुझ्या गालावर आहे. तुझ्या तोंडात केलेली लघुशंका त्याची चव आठवते का तुला? ती केलेली लघुशंका मीच आहे. अंगद म्हणतोय. मग थोडा हात दचकला. आणखी कोणता रावण माहित आहे? आणखी एक रावण माहित आहे. सहस्त्रबाहूच्या युद्धामध्ये हारलेला रावण आणि बायकांचं अपहरण करणारा नीच चोर रावण मला माहित आहे. याच्या पलीकडचा रावण मला माहित नाही. नीच कर्म करता तुम्ही. पुलस्त ऋषीचे वंशावळ आहात. ब्रह्मदेवाचं वरदान तुम्हाला प्राप्त आहे. शंकराचे श्रेष्ठ भक्त म्हणवता आणि हा अधर्म करता. प्रवचन देऊ नको. कशा करता आलाय ते सांग. हा तीच शिष्टाई करता मी आलेलो आहे. रामाचं सैन्य आलेलं आहे. लंका ही जळालेली लंका पुन्हा जर आहे त्या अवस्थेमध्ये प्राप्त आणि या लंकेतली माणसं जर शिल्लक राहावी असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे? ऐक रावणा, जिभेमध्ये तृणाच्या काड्या घेतल्या पाहिजेत. म्हणजे वाळलं गवत दातात बांधलं पाहिजे, घेतलं पाहिजे. मानेवरती कुऱ्हाड ठेवली पाहिजे आणि कुत्र्यासारखा 4 पायावर उभा राहायला पाहिजे आणि सरपटत माझ्या प्रभू रामचंद्राच्या पायाशी आला पाहिजे. तर माझे रामराया तुला माफ करतील. हे ऐकल्याच्या नंतर रावण क्रोधायमान झाला. बंदी करा याला. हे जसं ऐकलं रे, बंदी करायला मी काय तुझा नोकर आहे का सेवक आहे? त्या वालीचा पुत्र आहे मी बंदी होणार नाही. माझ्या पायात किती ताकद आहे हे तुला दाखवू का म्हटला. आणि त्यावेळेला रामायणात वर्णन आहे की आपल्या भाषेत अंगद जुगार खेळतात. कसा जुगार खेळतात? ते सीतापणाला लावतात. कशी पणाला लावतात? ते म्हणतात की तुझ्या राक्षसांमध्ये किती ताकद आहे हे पाहण्याकरता हे बघ, ही माझी फक्त पाय आहे ना, हा पाय तुझ्या त्या लंकेतल्या भूमीवरती मी ठेवतो. तुझ्या राक्षसांमध्ये जर हिंमत असेल तर माझ्या या अंगदाचा फक्त पाय तीळ मात्र हलवून दाखवावा. आणि एक मांडीवरती थाप टाकलेला ना अंगदानं आपला बळकट असणारा पाय जमिनीवरती लंकेत ठेवला आणि सगळ्या राक्षसांना आवाहन केलं की कुणी यावन पाय तीळ मात्र हलवून दाखवावा. सगळे राक्षस एकमेकांकडे बघतच राहिले. रावण म्हणतात जात का नाही तुम्ही? प्रभू एवढं सोपं आहे का ते? काय ते पहिला माकडाचा पराक्रम आम्ही बघितलेला आहे. त्याचाही पाय धरायला आम्ही खाली गेलतो. मग त्यानं वर्ण डोक्यात गदा हाणली होती. याने तसंच केलं तर तसं करणार नाही. तो फक्त पाय हलवून दाखवा आता. आणि मग एक एक राक्षस उठायचे, पुढं जायचे. पुढं जाऊन मग त्या अंगदाचा पाय असा हलवण्याचा प्रयत्न करत होते, पण तीळ मात्र सुद्धा अंगदाचा पाय हलत नव्हता. आता अंगदाचा पाय का हलत नव्हता याच्या मागचं एक मार्मिक कारण स्पष्ट करत असताना गुरुवर्य रामायणाचार्य ढोक महाराज सांगतात की रावणानं ज्या जमिनीवरती आपला पाय ठेवलाय ती जमीन म्हणजे पृथ्वी आहे. आणि पृथ्वी म्हणजे कोण आहे तर सीतेची माता आहे. पृथ्वीच्या हे लक्षात आलेलं आहे की अंगदानं पणाला सीता लावलेली आहे आणि अंगदाचा पाय जर जमिनीवरचा हलला तर सीता ही पुन्हा रामाला प्राप्त होत नाही. याच्या करता
सगळं गुरुत्वाकर्षण पृथ्वीतलं जे आहे त्या अंगदाच्या पायाला आणून ठेवलेलं आहे. आणि कुणाच्यानं ही तीळ मात्र अंगदाचा पाय हल्ला गेला नाही. आणि मग रावणासारखा सिंहासनावरनं उतरला आणि अंगदाचा पाय हलवत असताना त्याचा मुकुट खाली पायावरती पडला आणि तो पायावरती पडलेला मुकुट पायानं लाथ मारून आकाश मार्गानं बिभीषणाच्या दिशेनं लोटला. हे अंगदाचा पराक्रम शिष्टाईसाठी कबूल झाला नाही. युद्धच करणार म्हटला. युद्धानंच त्याला त्याची पत्नी प्राप्त करून घ्यायची असेल तर युद्धानं प्राप्त करून घे, अन्य कोणत्या साधनानं प्राप्त होणार नाही. मी त्याला शरण जाणार नाही. पुन्हा विचार करा, नाही शरण जाणार मी तिला. आणि मग आता शिष्टाई आपली फसलेली आहे हे अंगदानं ओळखलं. शिष्टाईचा काही उपयोग झाला नाही हे कळाल्याच्या नंतर मग आता अंगद प्रभू रामरायांच्याकडे आले आणि सांगितलं की प्रभू, राक्षस फारच माजलेले दिसत आहेत, शिष्टाई काही कामाला आलेली नाही, तो युद्धालाच तयार व्हा असं समोर सांगतोय. आणि मग आता युद्धच करावं लागेल. मग रामेश्वराची स्थापना झाली. त्यानंतर युद्ध झालं. बिभीषण यांनी रावणाचा भेद सांगितला की प्रभू, मुंडकी उडवून उपयोग नाही, याच्या बेंबीमध्ये अमृताची ब्रह्मदेवानं कुफी लपवलेली आहे. हे ज्या वेळेला वरदान मागत होतं ना, ते वरदान मागत असताना ह्याच्या शेजारी मी बसलेलो होतो. आणि ब्रह्मदेवानं सांगितलं की तुझ्या बेंबीमध्ये नाभीमध्ये अमृत आहे, हे अमृत मी कोणाला सांगणार नाही. पण रावणाच्या हे त्यावेळेला लक्षात आलं नाही की शेजारी मी वरदान घेण्यासाठी त्याच रांगेत बसलेलो होतो आणि ही मी गोष्ट रावणाची आणि ब्रह्मदेवाची ऐकलेली आहे. याच्या नाभीत अमृताची कुपी आहे. मग काय करावं लागेल? एक अनुसंधान अग्निबाण करा आणि अग्निबाण पहिला याच्या नाभीत सोडा. त्यानं काय होईल? अग्निबाण याच्या नाभीत सोडल्याच्या नंतर अग्नीनं अमृत हे काय होईल तर सोकून जाईल आणि अमृत हे नाश पावल. आणि अमृत ज्या अर्थी नाभीतलं अग्नी तत्वानं संपलं की मग याचं मस्तक उडवा. मग दोन बाण अनुसंधान केले. एक नाभीत अनुसंधान बाण केला आणि एक मस्तकावर छातीत बाण अनुसंधान केलं. आणि मग मस्तक उडली गेली, छातीत बाण शिरला, नाभीत बाण शिरला आणि रावण धारातीर्थी पडला. रावण संपला. मग पुन्हा श्री राम राया, सीता माता, लक्ष्मण आणि अनेकांसहित आपल्या अयोध्या नगरीत आले आणि रामराज्याभिषेक झाला. रामराज्याभिषेक झाल्याच्या नंतर आता हे राज्यपद मला कुणामुळे प्राप्त झालंय तर या सर्व जे काही माझ्यासोबत युद्धा करता होते या सर्वांमुळे मला प्राप्त झाले. यांचा यथोचित सन्मान झाला पाहिजे याच्याकरता प्रत्येकाला रामानं पाचारण केलं आणि भेटवस्तू द्यायचा निश्चय केला. ज्यानं जे कार्य केलेलं आहे त्या कार्याला त्याच्या तोलामोलाची वस्तू रामराया देत होते. मग तिथेच हा प्रसंग घडलेला आहे की ती मोत्यांची माळ दिली आणि हनुमंताकडे गेली. हनुमंतानं मोती फोडले आणि छाती फाडून राम सीता दाखवली. तदनंतर लक्षात आलं प्रभू रामाच्या की हनुमंतानंतर श्रेष्ठ कार्य कुणी केलेलं आहे तर ते अंगदानं केलेलं आहे. आणि अंगदाला नेमकं काय द्यावं? सीता मातेकडे पाहिलेलं आहे रामरायानं की सीते, ह्या अंगदानं जे केलेलं आहे ना ते 18 पद्म वानरांमध्ये कुणी केलेलं नाही आणि याला काय द्यावं? सीता माता म्हणते प्रभू, अंगदानं जे केलेलं आहे त्याच्याकरता उतराई होण्यासाठी तुमच्याकडे काही नाही, पण त्याच्या समाधानाकरता काहीतरी दिलं पाहिजे. म्हणून अंगदाला बोलवलेलं आहे. अंगदाला विचारलंय प्रभू रामरायानं की अंगद, तुला नेमकं हवं काय? हे राज्यपद जे मला प्राप्त झालेलं आहे ना हे तुमच्यामुळं प्राप्त झालेलं आहे आणि याच्याकरता तू जे मागशील ते मी तुला द्यायला तयार आहे. माग या वेळेला. त्यावेळेला अंगद म्हणतात की प्रभू, नारळ घेऊन पुन्हा त्या गावचं तोंड बघायला मी काय हवं पण नाही. सेवा केलेली आहे याचा नारळ मी घेणार नाही. हे संत आहेत म्हणून सेवाधारी म्हटलेलं आहे बरं का त्यांना. मी काय कीर्तनकार नाही म्हटला. सेवा केल्याच्या बदलात काहीतरी घ्यावं. मग मला पुन्हा पुन्हा वारंवार जन्माला यायचे प्रभू भक्ती करण्याकरता. तुमची ही भक्ती काय या जन्मातली आहे का फक्त? मागच्या जन्मामध्ये मीच प्रल्हाद होतो, त्याही वेळेला काही मागितलेलं नाही. आणि कसे विसरला तुम्ही की या जन्मात मी तुमच्याकडे काहीतरी मागेल म्हणून? नाही प्रभू, काही नाही. हे ऋण माझं तुमच्यावरती तसंच मी ठेवणार आहे आणि पुन्हा तुम्हाला अवतार घ्यायला कारण ठरणार आहे. हेच राहिलेलं ऋण भक्तांकरता पुन्हा तुम्ही अवतार घेणार आहात आणि पुन्हा कल्प पालटल्याच्या नंतर हाच अंगद आता पुन्हा येणार आहे. तोच अंगद म्हणजे कोण आहे? तेच अंगद म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराज आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हेच त्रेतायुगामध्ये श्री रामसरायांसोबत जे भक्त स्वरूपामध्ये होते, ते भक्त स्वरूपामध्ये जे अंगदजी होते, तेच वालीपुत्र अंगद म्हणजे त्रेतायुगातले जगद्गुरु संत तुकाराम महाराज आहे. आता पुन्हा कल्प पालटला, द्वापर युग आलं आणि या द्वापर युगामध्ये कृष्ण परमात्म्याचा अवतार झाला. कशा करता भगवंत अवतार घेतात तर वत्स्य रूप पृथ्वी ब्रह्मयापासी जाय, नेत्रे वाहे तोय सांग तसे, बुडविला धर्म अधर्म झाला भार, सोसवेना भार मज आता. प्रभू अवतार घ्यावा लागणार आहे, कारण कंसाचा अत्याचार इतका माजलेला आहे की गायीला सुरक्षा राहिलेली नाही, साधूला सुरक्षित राहिलेलं नाही, स्त्री सुरक्षित राहिलेली नाही. आणि याच्याकरता पुन्हा धर्माची स्थापना करण्याकरता संभवामी योगे योगे ही तुमच्या वचनाप्रमाणे तुम्हाला प्रत्येक युगामध्ये या द्वापरामध्ये सुद्धा आता अवतार घेणं बंधनकारक आहे प्रभू. आणि तेच मग देवकीच्या उदरस्थ असणाऱ्या प्रभू फक्त गर्भात असल्याचा भास होतो, पण प्रभू गर्भात नसतात, अयोनी संभव असतात बरं का. ते फक्त असल्याचा आभास होतो. गर्भधारणा झाली आहे, देवकीलाही वाटली की गर्भधारणा झाली आहे, फक्त आभास आहे. कौशल्यालाही फक्त आभास आहे. देवाचा जन्म नाही, देवाचं प्रागट्य आहे, प्रागट्य आहे भगवंताचं. आणि त्या देवकीच्या 8व्या पुत्राच्या स्वरूपामध्ये भगवंत प्रगट झाले. प्रगट झाल्याच्या नंतर मग वासुदेवाला सांगितलेलं आहे की इथं मला ठेवायचं नाही, त्वरित गोकुळामध्ये घेऊन जायचं. गोकुळामध्ये घेऊन गेल्याच्या नंतर भगवंतानं माया प्रगट केलेली होती बघा. ब्रह्म स्वरूपात येण्याच्या आधी माया ही त्या ठिकाणी अधिष्ठित असावीच लागते. मायेशिवाय ब्रह्म अपूर्ण आहे, ब्रह्माशिवाय माया अपूर्ण आहे बरं का. अंग आणि छाया जयापरी म्हटलेलं आहे. भगवंताचं प्रागट्य होतं, पण भगवंताच्या प्रागट्यासोबत लीलेमध्ये माया सुद्धा येते. तीच माया गोकुळामध्ये आधी प्रगट झालेली आहे. माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, माया तेची
ब्रह्म ब्रह्म तेचे माया माया तेची ब्रह्म ब्रह्म तेची माया माया तेची ब्रह्म ब्रह्म तेची माया माया तेचे ब्रह्म ब्रह्म तेचे माया माया तेचे ब्रह्म ब्रह्म तेचे माया अंग आणि छाया जया परी अंग आणि छाया जया परी थोडी तान तुटे साडी तानिरा थोडी तान तुटे साडी तानिरा अंगलाडी छाया जया अंगलाडी छाया थोडी तान तुटे साडी तानिरा माया तिची ब्रह्म ब्रह्म तिची माया अंग आणि छाया जयापरी. भगवंतासोबत माया सुद्धा प्रागट्य मायेचं सुद्धा प्रागट्य आहे. आणि त्या ठिकाणी मग भगवंताला ठेवलं आणि टोपलीमध्ये मुलगी घेतली. बघा, पहिला बाप असेल कदाचित जगातला बरं का, तो मुलगा ठेवतोय आणि मुलगी पदरात घेतोय. याच्याकरता कथा कीर्तन ऐकायचे असतात. हा बदल जीवनात झाला पाहिजे. मुलगा प्रत्यक्ष ठेवलेला आहे आणि मुलगी घेतलेली आहे आणि मुलगी घेऊन चाललं लागलेला आहे. पण परिणाम असा झालेला होता की भगवंताचं प्रागट्य झालेलं होतं, तर भगवंत तसा प्रगट झाला. म्हणजे ज्या अर्थी कंसाच्या कारागृहामध्ये श्रीकृष्णाचा जन्म झाला, परिणाम काय झाला? राक्षसांना झोप लागली. परिणाम काय? देव जिथं प्रगट होतो तिथं राक्षसी वृत्तीची माणसं झोपतात. हे कशा करता सांगितलं? कीर्तनात झोपणाऱ्यांकरता. कीर्तनात काय आहे? ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव ऐसा. भगवंताचं प्रागट्य कीर्तनात आहे, कथा कीर्तनामध्ये. भगवंत म्हणतो मी इतर कुठेही नाही, जिथं माझा नामघोष आहे त्या ठिकाणी मी प्रत्यक्ष आहे. इतर ठिकाणी मी नाही, पण जिथं माझ्या नामाचा उद्घोष आहे त्या ठिकाणी मी प्रत्यक्ष स्वरूपामध्ये आहे. म्हणून गावात जर सप्ताह चालू असेल आणि ते जर एखाद्या तीर्थाला गेलेलं असेल तर त्याला हे माहिती नाही की सकल तीर्थ इथं आलेली असतात. जसं की बघा, काल सकाळी मला इचलकरंजीवरनं फोन आलेला होता आणि ती भाविक सांगत होते की काल आम्ही 3 गाड्या करून आलेलो होतो. आमच्यातली काही कुंभमेळ्याला जाणार होती ती माणसं या सोहळ्याकरता थांबलेली आहेत. इचलकरंजीची माणसं कुंभमेळ्याला जाणार होती, पण सरवड्यामध्ये हातकोबरायांचा सोहळा चालू आहे. याच्याकरता त्रयोदशी नंतर त्यांनी जाण्याचा योग दाखला. त्रयोदशी नंतर. कारण का? कारण त्यांनी हे जाणलं की आपल्याच क्षेत्रामध्ये कुंभ आलेला आहे. हा महाकुंभ आहे आणि महापर्वणी. इथं आंघोळीला या पवित्र होसाल तुम्ही. तिकडं जाण्यापेक्षा प्रत्यक्ष संतत्वाचा झरा या ठिकाणी सरवडे नगरीत तुमच्या आलेला आहे. महाभाग्याची गोष्ट आहे. महाकुंभ याला म्हटलेला आहे प्रयाग. कथा म्हणजेच काय? प्रयाग असते. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम. देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम. आदितीचे उत्तम, तेथे उत्तम, तेथे उत्तम, तेथे उत्तम. दोषाचे
दोषाचे डोंगर जळती 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 दोषाचे डोंगर त्रिवेणी संगमा कथा त्रिवेणी संगमा भक्त आणि नामा देव भक्त आणि आमा तेथी जे उत्तम तेथी आमा खरा संगम इथं आहे. कथा त्रिवेणी संगम. कोणता त्रिवेणी संगम आहे हा? देव भक्त आणि नाम तेथीचे उत्तम चरण रज वंदितो. अरे खरा प्रयाग तर इथंच आहे. 3 प्रयाग त्रिवेणी संगम आहे हा. देवाचा, भक्तीचा आणि भक्ताचा. देव भक्त आणि नाम हा त्रिवेणी संगम या सरवडेमध्ये 8 दिवस आहे. 9 दिवस 10 दिवसाचा उत्सव आहे हा. म्हणून इथं येऊन परमपावन व्हा. म्हणून कीर्तनामध्ये झोपता त्याच्याकरता हा दृष्टांत होता. भगवंताचं प्रागट्य झालं की कथा कीर्तनामध्ये झोपा येतात. मला वाटतं ही कंसाच्या कारागृहामध्ये जी त्या काळची राक्षस होती त्यांची वंशावळ कदाचित चालत आली असं. झोपले महाराज ते. परिणाम काय? भगवंत प्रगट झाला. परिणाम काय? झोपले आणि उठले कधी माहित आहे का? नामदेवराय वर्णन करतात. ते टोपलीत ना कन्या आणली मायेच्या स्वरूपातली आणि हिनं कालवा केला येऊन. रडे माया करी आकांत मग नामा म्हणे उठती दूत. भगवंताचं प्रागट झाल्यावर जे झोपले ती माया आल्यानंतर उठले वारे पट्टे. माया आली, माया आल्यानंतर मग तिनं कालवा केला, ती रडली आणि ती माया रडल्याच्या नंतर मग ही सगळी राक्षस जागी झाली. कंसाला बातमी दिली की देवकीचा 8वा पोरगा जन्मलेला आहे. आणि कंस त्या ठिकाणी आला. पाहिलं तर मुलगी आहे पण मुलीकडून सुद्धा मला धोका असेल म्हणताना मायेची मांडी त्यानं धरली आणि गरगर गरगर फिरवू लागला. आता ती माया आहे, ती माया नसून मूळ माया आहे. ती काय याच्या हातात लागणार आहे का? ती माया हातातनं निसटली. तुझ लागी वधी हे उपजला मजाधी ऐके दुराचारी कंसा निर्दयी रे महापातका. तुझ नकळे हित अहित हितार्था हा जन्मला नियंता तुझ कारणे. अरे जा गोकुळामध्ये त्याचा जन्म कधीच झालेला आहे. गोकुळामध्ये तो सुरक्षित आहे. एक राक्षस आगासुर, बगासुर, शकटासुर, प्रलंबासुर अनेक राक्षस पाठवली. त्याचा नायनाट केला भगवंतानं. आणि मग शेवटी ते अनेक काल्याचा प्रसंगाच्या लीला झाल्या. भागवतामध्ये वर्णन केल्याप्रमाणे मग रास क्रीडेचा तो अध्याय झाला. सगळ्या झाला आणि लीला उत्तरार्धात येत असताना मग आता कंसाला मारण्याकरता याला मथुरेत यावं लागणार आहे. मथुरेत यावं लागणार आहे. आणि ही लीला प्रगट करत असताना मग कंसानं अक्रूर, अक्रूर म्हणजे ज्याची बुद्धी क्रूर नाही असं एक पात्र मथुरेत होतं. त्याचं नाव होतं अक्रूर. आणि ह्या अक्रूराला कृष्णाला आणण्याकरता गोकुळामध्ये पाठवलेला आहे, वृंदावनात पाठवलं. आणि तो अक्रूर रथ घेऊन आलेला आहे. कशा करता आलेला आहे तर कृष्णाला घेऊन जाण्याकरता मथुरेला. कोणत्या कृष्णाला? जो कृष्ण गोपिकेंच्या सहवासात आत्तापर्यंत आहे, जो कृष्ण वसुदेवाच्या आणि यशोदेच्या सहवासात आत्तापर्यंत आहे, जो कृष्ण मधुमंगलाच्या वाकड्या बोबड्या पेंद्या सुदाम्या या गोपाळांच्या समवेत जो आहे त्यांना कायमचा आणण्याकरता अक्रूर रथ घेऊन आता वृंदावनात आला. अक्रूराचा यथोचित सन्मान केला. भोजन वगैरे हे सर्व आटपल्याच्या नंतर
मग एकांतामध्ये अक्रूराला येण्याचं प्रयोजन वसुदेवानं विचारलं की कशा करता तुम्ही आलात, काय प्रयोजन आहे तुमचं इथं येण्याचं. त्यावेळेला अक्रूरानं सांगितलेलं आहे की ऐका नंदराजे, ज्या अर्थी तुम्ही कृष्णाला तुमचा मुलगा समजण्याचा प्रयत्न करता तो तुमचा मुलगा नाही. आणि हे यशोदा कान लावून भिंतीला ऐकत होती. तिच्या काळजात धस झालं. माझा मुलगा नाही म्हणजे माझा मुलगा नाही. आणि अक्रूरजी पुढे बोलू लागले. प्रसंग असा झालेला आहे, सर्व प्रकार सांगितला की ती माया प्रकट झालेली तिकडे नेली. वास्तविकता हे देवकीच्या गर्भातनं उत्पन्न झालेला मुलगा आहे आणि हा वसुदेव देवकीचा पुत्र आहे, हा नंद यशोदेचा पुत्र नाही. व्याकुळ झाली यशोदा, आणखी हुंदका फुटून रडण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिनं तोंड आपलं दाबून धरलं. गहिवर झाला यशोदेला की ज्याला आतापर्यंत वाढवलं, ज्याला आतापर्यंत मी गोरस खाऊ घातला, ज्याचे लाड आतापर्यंत पुरवले, ज्याला आतापर्यंत माझा मुलगा समजत होते, तो माझा मुलगा नाही. अक्रूर सांगू लागला, हो तुमचा मुलगा नाही, तो वास्तविकता देवकीचा आणि वसुदेवाचा पुत्र आहे आणि त्यालाच नेण्याकरता मी आलेलो आहे. बरे एक दिवसाकरता 2 दिवसाकरता नेण्याकरता नाही बरं का, कायमचा आता या तुमच्या संगतीतनं मी मथुरेकडे नेण्याकरता त्यांना आलेलो आहे. रात्रभर झोप लागली नाही. पण आता हा ज्याची बुद्धी क्रूर नाही तो अक्रूर खोटं कशाला बोलेल. मागोवा काढला नंदानं की ही घटना खरी आहे का. तदनंतर समजलं की हो, हा जो मुलगा आहे तो देवकीचा आणि वसुदेवाचाच आहे. नंद यशोदेचा दोघांचा रात्रीचा संवाद आहे. नाही नाही, मी जाऊ देणार नाही कृष्णाला. काही कोण येतंय 10-12 वर्षानंतर, कुणीतरी येते 10-12 वर्ष ज्याला मी माझा मुलगा म्हटलेला आहे, आतापर्यंत ज्याला मी सांभाळलेला आहे, ज्याला आतापर्यंत मी माझ्या स्तनातलं दूध पाजलेलं आहे, ज्याला आतापर्यंत मी मुलगा म्हणून संबोधलेलं, ज्याला आतापर्यंत माया ज्याच्यावरती, वात्सल्य ज्याच्यावरती मी ठेवलं, तो एक कोणतरी सांगत येतो की हा माझा मुलगा आणि त्याला कायमचा मी घेऊन जाण्याकरता येतो. आणि तुम्ही तरी कसे तयार होता, निर्दयी आहात का तुम्ही. पण मी निर्दयी अजून झालेलं नाही. मी मथुरेला या क्रूराच्या रथातनं माझा मुलगा पाठवणार नाही. यशोदे, आपल्याला पाठवावाच लागणार आहे. जे आपलं नाही त्याच्यावरती आपला हक्क दाखवून चालणार नाही. हा वास्तविकता देवकीचा आणि वसुदेवाचा पुत्र आहे, तो त्यांच्या स्वाधीन केलाच पाहिजे. आणि मग दुसऱ्या दिवशी गवळणींचा एका गवळणीला बातमी समजली गेली की अक्रूर नावाचा कोणीतरी आलेला आहे. आणि कशा करता आलेला आहे, तरी आपल्या सहवासातला जो कृष्ण आहे, या कृष्णाला नेण्याकरता, बरं नेण्याकरता म्हणजे 1-2 दिवसाकरता नाही तर कायमचा नेण्याकरता एक रथ सज्ज झालेला आहे. आणि तो रथ आता यशोदेच्या दारात उभा. सगळ्या गोपिका आल्या आणि यशोदेला प्रश्न करतात की ए यशोदे, का ग तुझ्या दारामध्ये हा रथ उभा आहे. कशा करता तुझ्या दारामध्ये हा रथ तू उभा केलेला आहेस. कुणाचा रथ आहे हा आणि का रथ सजलेला आहे हा. गवळण म्हणती गवळणीला, कुठे गे सावळा. गवळण म्हणते यशोदेला, कुठे सावळा. गवळणी म्हणते यशोदेला, कुठे गे सावळा. गवळण म्हणते यशोदेला, कुठे सावळा. पार्थ शृंगारीला, सांगे ओ मजला. पार्थ शृंगारीला, सांगे ओ मजला. अक्रूर उभासे बाई ग साजणी, या नंदाचे अंगणे. मिळाल्या गवळणी, या नंदाचे अंगणे.
पटराने सद्गतीत होणे बोले नंदाचे पटराने सद्गतीत होणे घोरेसे चक्र पाणे जातो गे साधने मधुरेचे चक्रवाणे जातो गे जादे केवळ धारे विवळ धारे मन विवळ धारे मन विवळ धारे या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. सगळ्या गवळणी महाराज धावून आल्या. त्यांच्या कानावरती ही बातमी आली की अक्रूर नावाचा कुणीतरी आपला प्राण घेण्यासाठी आलेला आहे. आपला प्राण त्या रथातनं, तो सजलेला रथ या यशोदेच्या दारात दिसतोय ना, या रथातनं आपला प्राण घेऊन जाण्याकरता, प्राण म्हणजे आमचा कृष्ण, हा घेऊन जाण्याकरता कुणी आलेला आहे. ए यशोदे, काय काय म्हणून हा रथ तू दारामध्ये उभा केलेला आहेस काय? कशा करता हा दारामध्ये तुझा रथ उभा राहिलेला आहे? गवळण म्हणती यशोदेला, कशाला कशाला दारामध्ये तुझा हा रथ उभा आहे? का रथ हा शृंगारेला? कोठे गे सावळा कोठा आहे तो? कृष्ण कोठा आहे सांग आम्हाला. त्यावेळेला मग बोलू लागली नंदाची राणी. बोले नंदाची पट्ट राणी, सद्गदित होऊन मथुरेसी चक्रपाणी जातो गे साजने. हा चाललाय बरं का आता. कुठं चाललाय तर मथुरेला चाललाय. बरं कधीही न येण्याकरता चाललाय. आता उद्यापासनं तुमचे गाराने माझ्या दारात येणार नाहीत. कुणी उद्यापासनं मला सांगायला येणार नाही की माझ्या पतीची आणि माझ्या पतीची दाढी आणि माझ्या विणीची कुणीतरी गाठ मारली. कुणी सांगण्यासाठी उद्यापासून येणार नाही की माझा हंडा फोडला. कुणी सांगण्यासाठी येणार नाही की माझ्या दह्या दुधाचा नाश केला. कुणी सांगण्याकरता येणार नाही की माझ्या घरामध्ये यानं ही मस्ती केली, माझ्या दारामध्ये यानं ही मस्ती केली. उद्यापासनं गवळणीनं तुमचं गारहाणं बंद होणार आहे. का? कारण हा माझा मुलगा कृष्ण, जो तुम्ही खोडकर म्हणत होते ना, हा आता कायमचा मथुरेला चाललेला आहे आणि याच्याकरता हा रथ सजलेला आहे. यशोदे, तू जाऊ देतेस? तू जाऊ देतेस याला? अगं वास्तविकता हा कृष्ण जात नाही, या गोपिकांचा प्राण या रथातनं जातोय. राधाराणी त्या ठिकाणी आलेल्या आहेत, रथाच्या आडवी राधाराणी झालेल्या आहेत. याच्याकरता मी काय काय केलेलं आहे माहिती आहे? याला घेऊन अक्रूराला तू जातोस? शिव्या देऊ लागल्या त्या अक्रूराला. अक्रूराच्या अंडाळा, तुझं कोणी रे धाडीला? का घात करू आलास? कशा करता आलास तू? आमचा घात करण्याकरता आलास का तू? ब्रह्मदेवाला शिव्या देऊ लागला. हे विधातस्य ब्रह्मदेवा, तू सुद्धा आमच्यावरती कोपलास का? कशा करता आमचा हा प्राण घेऊन चाललेला आहेस तू? सगळ्या गवळणी रथाच्या आडव्या झाल्या. या रथाचं चाक पहिले या गवळणींच्या अंगावर न्या. इथं रक्ताचा पाठ वृंदावनात सारा आणि मग या कृष्णाला घेऊन जा. रथामध्ये भगवंत आरूढ झालेले आहेत. आपल्या आईच्या मुखाकडे पाहिलेला आहे. त्या गवळणींना सांगितलेला आहे, त्याचा शोक आवरलेला आहे की मी 2 दिवसामध्ये परत येतो. आईला सुद्धा हेच सांगितलं. भगवंत त्या प्रसंगी खोटं बोलले. वास्तविकता हा येण्याकरता कधी गेलाच नाही आणि जसा गेला तसा पुन्हा यांच्यात कधी आलाच नाही. पण 2 दिवसाकरता मी जातोय म्हणून सर्वांचं सांत्वना केलेली आहे. का 2 दिवसाकरता जातोय म्हणून? उद्धवाला हा प्रसंग सांगतात बरं का भगवान श्रीकृष्ण. हेच उद्धव म्हणजे जगद्गुरु तुकोबार आहे. या उद्धवाला हा प्रसंग सांगतात भगवंत की उद्धवा,
मी त्या प्रसंगी खोटं बोललो. का खोटं बोललो माहित आहे का उद्धवा? तू माझा मित्र आहेस, तू माझा प्राण सखा आहेस उद्धवा, म्हणून मी तुला सांगतो. अरे ज्या रथाचा वेग होता ना, त्या रथाच्याच वेगानं माझी माता यशोदा धावत होती. त्या रथाच्या चाकाच्या वेगानं गवळणी धावत होत्या. रथाच्या चाकाचा वेग आणि त्यांच्या पायाचा वेग एक होता. त्यांना जर आवरलं नसतं तर त्या ठिकाणी सगळ्यांनी जीव सोडला असता. याच्याकरता मी खोटं बोललो की मी 2 दिवसामध्ये परत येणार आहे. वास्तविकता मी कधी जाण्याकरता त्या ठिकाणी आलोच नाही हे उद्धवा. पण या प्रसंगी मला आता सहन होत नाही. मी जसा मथुरेमध्ये आलो, मथुरेमध्ये आल्याच्या नंतर ही मथुरा कंचनाची नगरी आहे. यह मथुरा कंचन कर नगरी. कंचन म्हणजे सोनं. ही मथुरा सगळी सोन्याची आहे. पण या मथुरेमध्ये मला एक दिवस सुद्धा सुखानं झोप लागली नाही. का? कारण माझं वास्तविकता सुख कुठं जडलेलं आहे तर त्या गोपिकेंच्या मध्ये जडलेलं आहे. त्या गोपिका माझं रात्रंदिवस जे आठवण काढतात, माझं रात्रंदिवस स्मरण स्पंदन करतात ना, त्यांना मला झोप लागत नाही, त्यांना मला जेवण जात नाही. म्हणून उद्धवा, मी तुला एक काम देतोय आता. कोणतं? मला अजूनही माहित आहे उद्धवा की मी जसा त्या दिवसापासून मथुरेला आलो त्या दिवसापासून गोपिका तिथं शोक करतात. माझी माता यशोदा शोक करते, माझे पिता नंद शोक करतात, माझे मित्र वाकड्या, बोबड्या, सुदाम्या, पेंद्या, मधुमंगल शोक करतात, 9 लक्ष गोपाळ शोक करतात. एवढंच नाही तर त्या गोकुळातल्या, त्या वृंदावनातल्या गायी, पशु पक्षी सुद्धा शोक करतात. एवढंच काय, तिथले झाडांना सुद्धा अजून पालवी फुटलेली नाही उद्धवा. एवढी झाडं सुद्धा त्या ठिकाणी शोकमय झालेली आहेत. एक काम आहे फक्त उद्धवा, माझ्या स्वरूपाचं वास्तविकता असणारं जे निर्गुण माझं स्वरूप आहे, या स्वरूपाचं चिंतन त्यांना सांग. हे कशाकरता भगवंतानं लीला केली तर सगुणामध्ये आणि निर्गुणामध्ये उद्धव भेद मानत होते. त्यांना निर्गुणाची उपासना मान्य होते, सगुणाची उपासना मान्य नव्हती. आणि हा त्यांच्या अंतकरणात असलेला निर्गुणाचा भेद घालवण्यासाठी गोपींच्याकडं उद्धवाला म्हणजेच जगद्गुरु तुकोबारायांना पाठवण्याची भगवंताला गरज भासते. म्हणून हे उद्धवा, माझं काम असं आहे की मला इथं त्यांची चिंता त्रस्त करते, त्यांची चिंता मला कायम सतवते. तू एक काम कर, तू फक्त त्यांना जाऊन तात्विक उपदेश दे की तुम्ही जो कृष्ण समजताय तो कृष्ण तसा नाही. बिनु पद चलही सुनई बिनु काना, कर बिनु कर्म करई विधी नाना. ही अवस्था अशी आहे माझी, मी निराकार निज रूप तत्वातला आहे. ते समजतात तसा मी पायानं चालत नाही, ते समजतात तसा हातानं मी कर्म करत नाही, ते समजतात तसा मला नाक कान डोळे रूप या अवस्थेमध्ये मी नाही. ही भावना त्यांच्या मनातली काढून टाक की हा जो आहे कृष्ण हा कोणत्या स्वगुण स्वरूपातला आहे. त्यांच्या मनातली ती सगुण अवस्था काढ, त्यांच्या मनामध्ये निर्गुण अवस्थेचं माझ्या दर्शन घडवून दे, तरच मला शांती प्रदान होईल. त्यांच्या अवस्थेतला मी संपलो की मला इथं सुखानं झोप लागल, मला इथं झोप लागत नाही. उद्धवाला हे काम दिलेलं आहे भगवंतानं. आणि मग उद्धवाला आपला पितांबर नेसायला दिला. कोणता पितांबर? स्वतः श्रीकृष्णानं आपण नेसणारा पितांबर नेसायला दिला. आणि गोकुळामध्ये गायी राखायची जी घोंगडी होती, कांबळ होती, जी काठी मथुरेमध्ये आणलेली होती ना, ती सुद्धा त्या उद्धवासोबत दिलेली आहे. खांद्यावरती कांबळ उद्धवाच्या टाकलेलं आहे. उद्धवा, आता तू मथुरेला जा. कोणत्या रथातनं पाठवलेला आहे? तोच रथ ज्या रथातनं अक्रूर घेऊन झालेले होते, त्याच रथामध्ये उद्धव सज्ज झाले. बरं, उद्धव सुद्धा हेच वृष्णीवंशी आहेत. उद्धव सुद्धा यादवांच्याच कुळातले आहेत. दिसायला उद्धव श्रीकृष्णाप्रमाणच रंगानं होते. दोघांमध्ये काही भेद नाही. कृष्ण आणि उद्धव हे दोघही दिसायला सारखे आहेत. आणि त्यात उद्धवानं कृष्णाचा पितांबर नेसताना खांद्यावरती कांबळ टाकले, हातामध्ये काठी घेतलेलं घुंगरवाळे, आणि त्या वृंदावनाच्या दिशेने रथ चालू लागलेला आहे. आणि जाता जाता उद्धव पाहतोय की काय या वृंदावनाची अवस्था झालेली आहे. जिकडं तिकडं शोकमय वातावरण दिसून येत आहे. झाडांना सुद्धा पालवी फुटलेली नाही. आणि त्या ठिकाणी मधुमंगल नावाचा श्रीकृष्णाचा एक मित्र होता. त्यानं झाडाच्या आडून पाहिलेला आहे की जाणाराच रथ आलेला आहे रे. आणि त्या रथामध्ये कृष्णासारखी मूर्ती कोणती तरी भासते. सगळ्यांना त्यांनी ओरडून सांगितलं की अरे या रे या, जो रथातनं गेलेला होता ना तो आपला कृष्ण परत आलाय, या या.
सगळ्यांनी या आपला कृष्ण परत आला आणि सगळेजण आले. गोपाळ एकत्रित झाले. ते रथाजवळ गेलेले होते. रथाजवळ जाऊन पाहिलं तर खांद्यावरती कांबळ आहे, हातात तीच घुंगरवाळी काठी, रंग सुद्धा तोच श्यामवर्णी आहे, पितांबर सुद्धा यांना त्याचाच नेसलेला आहे. पण हा आलेला रथातनं गेलेला नाही. जो गेला होता तो कृष्ण या रथातनं परत आलेला नाही. हा कुणीतरी दुसरा आहे. का कुणीतरी दुसरा आहे? कळालं. त्यांना दिसायला सारखे जरी असले तरी सुद्धा आम्ही ज्या अर्थी इथं आलोय तरी हा रथातनं अजून खाली उतरत नाही ना आम्हाला आलिंगन देत नाही, तसा आमच्या भक्तांचा हा कैवारी नाही. हा कुणीतरी अभिमानानं त्रस्त झालेला, हा कुणीतरी दुसरा त्याचा बहुरूपी आलेला आहे रथातनं. कोण आहेस तू? तर मी उद्धव आहे. कोण उद्धव? कृष्णाचा मंत्री, कृष्णाचा मित्र, मथुरेचा मंत्री मी उद्धव आहे. कशा करता आलेला आहे? मी तुमची सांत्वना करण्याकरता आलेला. गोपाळांनो, तुम्ही जे स्वरूप भगवंताचं समजताय ना ते तसं नाही. तुम्ही ज्याला सगुण समजताय तो सगुण नाही, ते निर्गुण निराकार तत्व आहे. जे लीला करण्याकरता या अवतरित होतं, लीला करून जातं, त्याचा आणि तुमचा काहीही संबंध नाही. म्हणून तुमच्या मनामध्ये जो कृष्ण आहे तो कृष्ण पहिला काढून टाका. गोपाळ म्हटले काढून टाका. मधुमंगल म्हणते काढून टाका. काय म्हणतोस तू? मुखाशिवाय जेवत नाही म्हणतोस ना. बिनु पद चलही सुनई बिनु काना, कर बिनु कर्म करई विधी नाना. ज्याला मुख नाही, ज्याला कान नाही, ज्याला डोळं नाही, ते कृष्ण तत्व म्हणतोस ना. मधुमंगल म्हणतो काल्याच्या प्रसंगामध्ये मी ताक आणलं होतं, त्याला ताक आणलं होतं, ताक ठेवलं होतं, ते ताकाची घोळकी ते ताक मी घोटभर तोंडात टाकल्यानंतर मला माझ्या आईचा शब्द आठवला की वास्तविकता पहिलं भगवंताला दे, नंतरच तू घे. हे मुखात घोट घेतल्याच्या नंतर मला आठवलं काल्याच्या प्रसंगामध्ये हात उंच करून हेच तुझं निर्गुण तत्व उभं होतं. ज्याला तू म्हणतोस ना हात नाही, त्यालाच हातानं धरून मी खेचून आणलं. तू म्हणतोस ना ज्याला मुख नाही, त्यालाच मी आडवा पाडला, त्याच्या छातीवर बसलो, त्याचं तोंड फाकवलं आणि माझ्या तोंडातली उष्टी गुळणी त्याच्या तोंडात टाकली, ती त्यानं ग्रहण केली रे. आणि तू म्हणतोस त्याला मुख नाही. माझी उष्टी गुळणी त्यानं त्याच्या मुखामध्ये ग्रहण केली आणि तो बिनमुखाचा आहे म्हणतोस. ते कृष्ण तत्व बिनमुखाचं आहे, ते कृष्ण तत्व बिनकराचं, बिन हाताचं आहे, ते पायाशिवाय चालणार आहे. आमची सांत्वना तू करू नकोस. हा वाहत येणारा झरणा दिसतोय का तुला? हा, तू विचारतोस ना नंदाचं आणि यशोदेचं घर कुठं आहे? या पाण्याच्या दिशेनं जा आणि या पाण्याचा उद्गम जिथं तुला भेटतोय ना, ते उद्गमाचं स्थान म्हणजेच नंदाचं घर आहे. कशाचा स्रोत होता तो पाण्याचा महाराज? त्या नंदाच्या घरी रोज गोपिका एकत्रित येत होत्या आणि एकत्रित येऊन तिथं डोळ्यातनं अश्रू गाळून शोक करत होत्या. शोक करू लागल्या गोपिका आणि त्यांच्या नेत्रातनं वाहत येणारं जे पाणी आहे हे पाणी सांडून एकत्रित होऊन त्या नंदाच्या घरापासून तो झरणा वाहत होता. उद्धव त्या झरण्याच्या दिशेनं आलं. पाहिलं काय शोक किती या गोपिकांचा दिसतोय. का हो तुम्ही का रडताय? कशा करता रडताय? त्या कृष्णा करता आम्ही रडते. अहो रडू नका त्याच्याकरता. तुम्ही सांगतोय ना मी ते निर्गुण तत्व आहे म्हणून. निर्गुण? अहो त्याला पाय नाही, हात नाही. अरे पाय नाही म्हणतोस तर कब्बर ताकासाठी पायात चाळ बांधून माझ्या दारात नाचलंय ते तत्व तुझं. कब्बर ताकासाठी जो गोपिकांच्या दारात नाचलेला आहे तो निर्गुण असणार आहे का हो? ते निर्गुण तत्व नाही उद्धवा. ते निर्गुण तत्व नाही. त्या सगळ्या जणी त्या ठिकाणी मग एकामेकीला बोलू लागल्या. अगा कशा पद्धतीने गेला माहित आहे का तो? याचा मित्र जे म्हणतोय ना निर्गुण आहे, याच्या पायाला चाक बांधली गेली ना हा पळाला. कशा पद्धतीनं पळाला माहित आहे? जसं जंगलाला वनवा लागतो, वनवा लागल्याच्या नंतर त्या जंगलातले पशु पक्षी जशी ती जागा सोडतात ना, तसा हा वृंदावनातनं पळून गेला. दुसरी म्हणाले अगं तसा पळाला नाही. जसं शिक्षा संपन्न झाली आणि शिक्षा संपन्न झाल्याच्या नंतर एखाद्या गुरुचा त्याग शिष्य जसा करतो ना, तशा पद्धतीनं पळून गेला. तिसरी म्हटली तसाही पळून गेला नाही का हा? मग कसा पळून गेला? जसा अतिथी धर्म ज्याचा संपला आणि भोजन करून जसा अतिथी निघून जातो ना, तशा पद्धतीने निघून गेला. अगं तसाही निघून गेला नाही. अगं जशी वेश्या धनहीन पुरुषाचा परित्याग करते तशा पद्धतीने आम्हाला सोडून हे तुझं निर्गुण तत्व निघून गेलंय. आमच्या समोर तुझ्या निर्गुण तत्वाच्या बढाया सांगू नकोस तू. आमच्या चित्तातला श्रीकृष्ण कधी विलीत होणारच नाही, त्याचा विलीन होणारच नाही. जा त्या आईकडे तिनं स्तनाचं दूध त्याला पाजलेलं आहे, तिला जाऊन विचार की ते निर्गुण आहे का सगुण आहे म्हणून. उद्धव यशोदेकडे गेला आणि यशोदेच्या मुखाकडे पाहिलेलं आहे. मुखातनं नेत्रातनं अश्रू यशोदेच्या वाहत आहेत. यशोदेच्या अश्रू पाहून यशोदेला विचारलंय की कशा करता तुम्ही डोळ्यातनं अश्रू धाडता? त्या यशोदेच्या हातामध्ये गोरस होता, म्हणजे दहीभात होता. उद्धवा हा दहीभात कधीच आहे माहित आहे का? कधीच आहे. हे वात्सल्य बघ कसं असतं.
हाच तो दहीभात आहे, यातला एक घास मी जाताना तुझ्या त्या निर्गुण तत्वाच्या मुखात घातलेला होता. म्हणून तिथून पुढं श्रीकृष्णानं आपल्या ताटामध्ये दहीभात कधी घेतला नाही. श्रीमद भागवतामध्ये वर्णन केल्याप्रमाणे भगवंतानं आपल्या ताटात गोरस म्हणजे दहीभात कधीच घेतला नाही. का घेतला नाही? कारण त्यावेळेला यशोदा माता त्याला ते भोजन खाऊ घालत होती. आता यशोदा मातेचा हात दहीभात खाण्याकरता भगवंताच्या मुखाकडे जात नाही, म्हणून दहीभाताचा नैवेद्य भगवंतानं तेव्हापासून आपल्या ताटात घेतला नाही. गोरस नाकारला. गोरस ठेवू नका, रुक्मिणीला सांगतोय माझ्या पात्रामध्ये. गोरस तुम्ही ठेवता कामा नये. शोक त्यांचा पाहून, अरे हे निर्गुण तत्व नाही रे बाबा, हे सगुण तत्व आहे. निर्गुणाची उपासना करणाऱ्या उद्धवा, हे बघ आमच्या अंतकरणामध्ये कृष्ण 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 कृष्णच भरलेला आहे. आणि पाहिलं, बघ जरा डोळे मिटून बघ, या गोपिकेंची अवस्था काय आहे ती बघ जरा. उद्धवानं तक्षणी डोळे मिटले, थोडं ध्यान लावलं, डोळे उघडून पाहिले तर काय महाराज, वृंदावनातल्या झाडाला पालवी फुटलेला आहे. सगळं प्रफुल्लित वातावरण दिसलेलं. जिकडं तिकडं कुणासोबत हा फुगडी खेळतोय, कुणासोबत हा चाळ बांधून नाचतोय, कुणासोबत रास क्रीडा करतोय, कुणासोबत उष्टावळी खातोय, कुणासोबत मिठी मारून आलिंगन देतोय. ही प्रत्येक लीला भगवंताची प्रत्येकाला दिसली. उद्धवानं त्याच ठिकाणी अंतकरणात असलेला भगवंताविषयी निर्गुणाचा भेद नाहीसा केला. हा जी भक्ती उद्धवाला कळली नाही ती भक्ती या गोपिकेंना कळाली. का? या गोपिकेंनी फक्त या मधुमंगलानं, या पेंद्यानं, या वाकड्यानं, बोबड्यानं, सुदाम्यानं, या सगळ्या गोपाळांनी भगवंतावरती काय केलं तर फक्त प्रेम केलं. इतर कोणती नाही. भगवंताला फक्त प्रेम हवं, बाकी कोणतीही गोष्ट नाही. भगवंताच्या जवळ जाण्याकरता प्रेम हाच भाव भगवंताजवळ ठेवा. आणि हेच प्रेम गोपिकेंच्या जवळ होतं. आणि तेच उद्धवानं काय केलं, त्या गोपिकेंच्या चरणाची जी माती आहे ना, तीच मातीचा टिळा आपल्या कपाळाला लावला. तोच पहिला वारकरी म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय उद्धव, ज्यानं गोपीचंदनाचा टिळा आपल्या मस्तकाला लावला. आणि तोच उद्धवानं लावलेला गोपीचंदनाचा टिळा आज वारकरी आपण त्या गोपिकेंच्या नावानं आज आपण तो मस्तकाला लावतो. हे उद्धव चरित्र आहे. हाच उद्धव निर्गुणाचा भेद नाहीसा केला. कशा करता याला पाठवलेला होता? वास्तविकता याच्या अंतकरणात जो भगवंताविषयी दुहेरी होती, जी अद्वैताची, जी द्वैताची कल्पना होती ना, ही निवारण्याकरता हे उद्धव तत्व फार ज्ञानी आहे. पण थोडा अभिमान झालेला होता. हा निवारण्याकरता या उद्धवाला, याच जगद्गुरु तुकोबाराय स्वरूप असणाऱ्या उद्धवाला गोपींच्याकडे पाठवलं की प्रेम काय आहे हे कळावं यांना. आणि प्रेम जाणून घेऊन, प्रेमाची संदेश जाणून घेऊन हेच उद्धव आता पुन्हा मथुरेमध्ये प्रवेश करतात. आणि इथपर्यंत हे उद्धव चरित्र सांगता घेतं. हेच उद्धव म्हणजे द्वापर युगातले जगद्गुरु तुकाराम महाराज.